देखा योग 33 अध्याय में पाहिलं और उसका 14 से लेके 18 तक हमने त्याच्यात देखा। 14 ते 18 पर्यंत आम्ही पाहिलं. तो उसमें हमने देखा परमेश्वर मनुष्य के साथ बात करना चाहता त्याच्यात आम्ही पाहिलं की देवाला मनुष्याशी बोलायचं है। असतं इसलिए उसने परमेश्वर ने मनुष्य की रचना इसीलिए की आणि म्हणून देवाने मानवाची निर्मिती कि वो केली. मनुष्य के साथ वार्तालाप करे, उसके साथ संगति करे, सहभागिता रखे। कारण देवाने त्याच्याबरोबर वार्तालाप करावा, त्याच्याबरोबर संगती करावी. तो इसीलिए लेकिन मनुष्य सुन नहीं पाता, परमेश्वर का आवाज सुन नहीं पण पाता, माणसं देवाचा आवाज ऐकू शकत नाही. इसीलिए क्योंकि वो मनुष्य आत्मिक नहीं है आणि यासाठी कारण तो माणूस आत्मिक और नाही आत्मिक रहना भी नहीं चाहता। आणि आत्मिक त्याला राहायची इच्छा पण हर नाही. इंसान आत्मिक हो सकता है प्रत्येक माणूस आत्मिक होऊ शकतो जब वो प्रभु को ग्रहण करता है, जेव्हा तो देवाला ग्रहण बपतिस्मा करतो, लेता है, तो बपतिस्मा तो घेतो. आत्मा के द्वारा अगर वो जिएगा आणि जर आत्म्याच्या द्वारे तो जगला तो आत्मिक हो सकता है। तर तो आत्मिक होऊ तो जैसे शकतो. मोजेस, जसा मोशे परमेश्वर ने जब उसे कहता था मोजेस, आणि देव जेव्हा त्याला म्हणायचा मोशे, उसने शरीर में रहते हुए परमेश्वर का आवाज सुना, आणि तो शरीरामध्ये असून त्याने देवाचा आवाज तो ऐकला वो आत्मिक हुआ। कारण तो आत्मिक झाला होता. तो शरीर में रहते हुए हम आत्मिक रीति से चलेंगे तो हम परमेश्वर का आवाज सुन सकते हैं। आणि शरीरामध्येच राहून जर आपण आत्मिक रीतीने चाललो तर आपण देवाचा आवाज ऐकू और शकतो. प्रभु चाहता है कि हम सुने, आणि देवाची इच्छा आहे की आपण त्याचा आवाज ऐकावा, हम उसकी बातें सुने। आपण त्याच्या गोष्टी हम ऐकाव्या. उनसे क्यों बात करना चाहते हैं? आणि त्याला का आपल्याशी बोलायचं क्योंकि हम में असतं? से बहुतायत लोग गलत मार्ग चुनते हैं, अपनी इच्छा पूरी करते हैं, अपना संकल्प लेते हैं, अपनी योजना बनाते हैं। कभी कभी हम घमंड करते हैं, जैसे यहाँ लिखा है कि घमंड करते हैं और कुछ गलत काम कर रहे हैं या हमें कुछ हानि होने वाली है। कारण आपल्यामध्ये खूप सारे लोक आपल्या मनमध्ये चालतात, आपल्या इच्छेनुसार करतात, आपल्या मनानुसार करतात, गर्विष्ठपणा करतात आणि म्हणूनच देवाला आपल्याशी बोलायचं और असतं. बहुत बार क्या होता है, आणि खूप वेळेवर काय होतं, इंसान हमसे बात करते हैं लेकिन हम उनका सुनते नहीं, आणि माणसं आपल्याशी बोलतात पण आपण त्यांचं ऐकत नाही, अनसुनी करते हैं। न ऐकल्यासारखं करतो. परमेश्वर अपने दासों के द्वारा बात करता है, मग देव आपल्या दासांच्या द्वारे घर बोलतो, के लोगों के द्वारा बात करता है, घरातल्या लोकांच्या द्वारे कभी बोलतो कभी हमारे बच्चों के द्वारा बात करता आणि कधी कधी आपल्या मुलांच्या द्वारे है। लेकिन बोलतो. हम बहुत घमंडी और ढीठ रहते हैं, पण आपण खूप गर्विष्ठ आणि काट मानायचे आहोत. इसलिए हम नहीं सुनते हैं काय पुन्हा आपण ऐकत नाही. या आई काय म्हातारी मला शिकवते, हे पोरा तुम्हाला काय शिकवतं, है ना? तो इसलिए हम नहीं सुनते हैं। आणि याच कारणामुळे आपण त्यांचं ऐकत नाही. इसलिए परमेश्वर फिर क्या करता है, स्वप्न के द्वारा या दर्शन के द्वारा बात करता है। आणि म्हणूनच देव काय करतो, स्वप्नांच्या द्वारे किंवा दर्शनांच्या द्वारे आपल्याशी तो बोलतो. परमेश्वर दूसरा प्रकार बात करने का तरीका है स्वप्न। आणि दुसरा प्रकार आहे देव आपल्याशी बोलण्याचा तो तो म्हणजे स्वप्न. इंसानों को स्वप्न देखना एक गिफ्ट है, आणि माणसानं स्वप्न बघण्याचं एक दान आहे. लेकिन बैठे बैठे आप स्वप्न नहीं देख सकते, पण बसल्या बसल्या तुम्ही स्वप्न नाही बघू शकत या दोपहर में नहीं, किंवा दुपारी यहाँ लिखा नाही. है रात की निद्रा में। आणि इथे देण्यात आलेलं आहे की गाढ निद्रे म्हणजे जब रात्रीच्या परमेश्वर वेळी. आपको स्वप्न के द्वारा बात करता है तब वो रात को स्वप्न देता है। आणि जेव्हा देव तुमच्याशी स्वप्नांच्या द्वारे बोलत असतो तेव्हा तो तुम्हाला रात्रीचं स्वप्न देतो रात में गहरी निद्रा देता है आणि रात्री गाढ निद्रा और देतो उस निद्रा में वो आपको स्वप्न के द्वारा बात करता है। आणि त्या झोपेत देव तुमच्याशी बोलत जब आप असतो. स्वप्न देखते हो, तुम्ही स्वप्न बघता इसका मतलब आपका शरीर वहाँ रहता है और स्वप्न एक ऐसा जरिया है जिसके द्वारा आपका आत्मा और आपका प्राण आपके शरीर से निकाला जाता है और वो परमेश्वर के सामने, परमेश्वर कहाँ रहता है, स्वर्ग में, उसके सामने पहुँचाया जाता है। आणि याचा अर्थ तुमचं शरीर जिथे आहे तिथे तेच राहतं, पण तुमचा आत्मा आणि जो प्राण आहे तो देवाच्या जवळ जातो आणि देव कुठे आहे, स्वर्गात, आणि तुमचा आत्मा आणि प्राण स्वर्गात घेतला तो जातो. जब परमेश्वर फिर हमारी कान खोलता है, जेव्हा देव पुन्हा आपली कान उघडतो, हमें स्वप्न के द्वारा चेतावनी देता है, स्वप्नाच्या द्वारे आपल्याला चेतावणी बहुत सारी देतो, बातें बताता है। खूप साऱ्या गोष्टी आपल्याला तो ये सांगतो. सब क्यों करता है? आणि हे सर्व तो का करतो, क्योंकि वो हमसे बात करना चाहता है, हमें सुधारना चाहता है। कारण त्याला आपल्याशी बोलायचं आहे, आपल्याला सुधारायचं इससे आहे. आगे होने वाले संकल्प, आगे होने वाली उसकी जो योजना है वो भी वो स्वप्न के द्वारा बताता है। आणि पुढे येणाऱ्या त्याच्या संकल्पना किंवा पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी काय करणार आहे त्या गोष्टी तो आपल्याला तो सांगतो. इसीलिए पहला पॉइंट हमने इस उपवास में सीखा, रात की नींद आप कंप्लीट लेनी चाहिए। आणि पहिला मुद्दा आम्ही या वचनाच्या द्वारे शिकलो की आपल्याला रात्रीची झोप चांगली पूर्ण घेतली पाहिजे, रात को अच्छा सोना चाहिए रात्री चांगलं झोपलं पाहिजे और इसीलिए जल्दी बिछाने पे जाना जरूरी आणि है। म्हणून लवकर बिछाण्यावरती जाणं गरजेचं आप आहे. सुबह की नींद लेते हो, तुम्ही सकाळची झोप घेता, दोपहर की नींद लेते हो, दुपारची झोप वो घेता आपके शरीर को फ्रेश नहीं करेगा, आणि तुमच्या शरीराला ताजतवाण नाही वो करणार. आपके शरीर को ऊर्जा नहीं देगा कि फिर से वो काम जो आपको दूसरे दिन में करना है उसके लिए वो ताकत नहीं देगा। आणि तुमच्या शरीराला ऊर्जा देणार नाही, जे काम तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे त्याच्यासाठी ते तुम्हाला ताकद देणार नाही. तो रात की नींद आपको क्या करती है, दूसरे दिन को काम करने के लिए, जो आपको दूसरा दिन सहना है, उठाना है, चलना है, काम करना है, वो करने के लिए ताकत देती है। आणि रात्रीची झोप काय करते की दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे काही उचलायचं आहे, जे काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी ते तुम्हाला ताकद देते. हालेलुया, 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 हालेलुया. तो आप रात को सोना जरूरी है। तुम्ही
रात्रीची झोप ही गरजेची रात आहे. की नींद लिखा है अच्छी है, मीठी है. आणि रात्रीची जी झोप आहे ती गोड आहे. क्या है? काय आहे? मीठी है, गोड आहे, अच्छी है. चांगली आहे. तो आप जब ये नींद नहीं लेते हो आणि ज्यावेळेस तुम्ही ही झोप नाही घेत तब आपके बॉडी पर दुष्परिणाम होते हैं. आणि तेव्हा तुमच्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम और आप होतात. जब रात को अच्छी नींद नहीं लेते हो, आणि ज्यावेळेस तुम्ही रात्रीची चांगली झोप नाही घेत परमेश्वर ने आपको दी हुई इस गिफ्ट को आप अस्वीकार करते हो. आणि देवाने तुम्हाला जे गिफ्ट दिलेलं आहे त्या गिफ्टला तुम्ही नाकारता, इसलिए उसका साइड इफेक्ट होता है. म्हणून त्याचा दुष्परिणाम होतो. फिर बीमारियां, आजारपण, तकलीफ, त्रास, कष्ट, कष्ट, दुख, ऐसी बहुत सारी बातों से आपको जाना पड़ता है. आणि असं खूप साऱ्या गोष्टींमधून तुम्हाला जावं लागतं. बहुत लोगों को चश्मे लग जाते हैं खूप जल्दी. साऱ्या लोकांना लवकर चष्मे लागतात, नींद नहीं है, कारण झोप आंखें नाही. कमजोर हो जाती डोळे निरोगी झालेले है. आप आहेत. सोने से आपकी आंखें अच्छी हो जाती है. तुम्ही झोपल्यामुळे तुमचे डोळे चांगले होतात. इसलिए रात को नींद लेना बड़ा ही आवश्यक है, आणि म्हणून रात्री झोप घेणं खूप चांगलं आणि आवश्यक आहे, बहुत जरूरी है. खूप गरजेचं आहे. इसलिए आपको आपकी बॉडी को शिस्त लगाना, जैसे हम हमारे हर एक बच्चों को शिस्त लगाते, वैसे परमेश्वर चाहता है कि आप अपने बॉडी को, अपनी नींद की शिस्त आपके जीवन में होनी चाहिए. उसके लिए आपको क्या करना पड़ेगा? रात को जल्दी सोने के लिए जाना पड़ेगा. आणि जसं तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावता मग तसंच तुम्हाला आत्मिक रीतीने झोपेलाही शिस्त लावली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला लवकर झोपायला गेलं इसलिए पाहिजे. रात भर मोबाइल देखना, रात्रभर मोबाईल बघणं, रात भर काम करना, रात्रभर काम करणं, टीवी देखना, टीव्ही बघणं, खाना खाना रात को लेट, रात्री उशिरा जेवणं, ये सारी आदतें आपको छोड़नी आणि पड़ेगी. या सगळ्या सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील. जब तक आपका नींद आप अपनी नींद को डिसिप्लिन नहीं करेंगे, प्रभु की ब्लेसिंग आपको नहीं आएगी. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या झोपेला शिस्त लावणार नाही तोपर्यंत देवाचा आशीर्वाद तुमच्यावर येणार नाही. इसलिए अगर आप रात को अच्छा नहीं सोओगे तो आपको किधर भी नींद आएगी. आणि जर तुम्ही रात्री चांगलं नाही झोपलं तर तुम्हाला कुठेही झोप येईल. ट्रेन में नींद आएगी, ट्रेनमध्ये झोप गाड़ी येईल, चलाते समय नींद आएगी. गाडी चालवताना झोप येईल. आता है ना, मैंने खुद देखा था जब मैं केरल में थी आणि मी केरळमध्ये होती और हमारे चर्च के लोग, हमारे केरला का घर का ओपनिंग करने के लिए हमारे पास्टर और चर्च के लोग आए थे केरला आणि में. केरळच्या घरचं ओपनिंग करण्यासाठी तिथे पास्टर लोक आमच्याजवळ आले होते. और रात को उनकी गाड़ी लेट हो गई, तो जिस ड्राइवर को दिन में सोया नहीं था, रात को भी सोया नहीं था. आणि त्यांची ट्रेन लेट झाली होती आणि त्यांचा जो ड्रायव्हर होता तो हमारा ड्राइवर था, आणि आमचा जो ड्रायव्हर होता तो झोपला नव्हता इसीलिए रात को नींद नहीं लिया था. आणि रात्री तो झोपला नव्हता. इसलिए वो दूसरे दिन रात को ये लोग को लाने के लिए वो चलाते सो गया. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो त्याला घ्यायला गेला तेव्हा गाडी चालवता चालवता तो झोपला. और मेरे पति ऐसे आगे देख रहे थे, अचानक उसने देखा ये सोया है, ये क्या कर रहा है, इतना स्पीड कैसे गाड़ी को किया. और सामने ट्रक था और सारी सलिया थी, वो गाड़ी सलिया को मारने ही वाली थी, तब उसने बोला ए उठ, उसने तुरंत ब्रेक मार दिया. इसलिए नींद जब हम रात की कहीं पर भी नहीं लेते, बराबर नहीं लेते, तो उसे दुष्परिणाम हो सकते हैं. आणि रात्रीच्या वेळेस आपण चांगल्या रीतीने झोप नाही घेत तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. इसलिए उसका सबसे बड़ा दुष्परिणाम मैं जानती हूँ, यहाँ लोग आके सोते हैं. आणि त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम मला माहित आहे की लोक इथे येऊन झोपतात. इधर आके सोते हैं, इथे येऊन झोपतात. चश्मा लगाने वाले को सब बहुत फायदा है उनको, आणि चष्मा लावल्यानंतर तो खूप मोठा फायदा आहे. क्योंकि चश्मे में आँख बंद हो गई दिखती नहीं है. त्या चष्म्यामध्ये डोळे बंद झाले ते दिसत अभी नाही. आंखें देखो बंद हो जाएगी तो मुझे दिखाई देगा. आणि तुमचे डोळे जर बंद झाले तर ते मला दिसून येईल. और अभी क्या है, जो नजदीक है वो मुझे दिखता है, दूर ऐसे बैठे लोगों की आंखें नहीं दिखती. आणि आता काय आहे, ते जवळ बसते त्यांचे डोळे मला दिसतात, म्हणजे लांब बसते ते मला दिसत नाही. इसलिए उसका फायदा उठाते हैं वो लोग, आणि म्हणून लोक त्याचा फायदा उचलतात चर्च में सोते हैं. आणि चर्चमध्ये झोपतात. तो जो चर्च एक सोने की जगह नहीं है, आणि चर्च ही झोपायची जागा झाली, ये हमेशा याद हे है. नेहमी लक्षात तो आप ठेवा. जब रात की नींद पूरी नहीं करते हो तो चर्च में आके सोते हो. आणि जेव्हा तुम्ही रात्रीची झोप पूर्ण नाही करत त्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येऊन इसलिए झोपता. रात को नींद पूरा करना जरूरी है. आणि म्हणून रात्री झोप पूर्ण करणं गरजेचं आहे. चर्च में आप सोते हो तो फिर उसका दुष्परिणाम ये होता है कि प्रभु आपसे नाराज होता है. आणि चर्चमध्ये येऊन तुम्ही झोपता त्याचा दुष्परिणाम हा होतो की देव तुमच्यावरती रागवतो. दूसरा, जो आपको चर्च को जो प्रभु ब्लेसिंग देने वाला रहता है वो ब्लेसिंग नहीं मिलता. आणि दुसरं चर्चला जर देव आशीर्वाद देणार आहे तो आशीर्वाद भेटत नाही. तीसरा, परमेश्वर जो बात आपसे कर रहा है वो आप सुन नहीं पाते. आणि तिसरं देव जे काही तुमच्याशी बोलू इच्छितो ते तुम्ही ऐकू शकत नाही. इसीलिए बहुत कुछ यहाँ आते हैं लोग, लेकिन
बिना कुछ लिए हुए चले जाते हैं। आणि लोक इथे येतात पण काही न घेता निघून जातात. तो इसलिए बी केयरफुल। तो काळजीपूर्वक राहा. घर में जल्दी सोने के लिए जाओ, लवकर घरी झोपायला जा. अपना काम जल्दी जल्दी फिनिश करो स्वतःची कामं पटापट संपवा. और जल्दी सोने के लिए जाओ। मिनिमम 8 से 9 आवर्स आपकी नींद होनी चाहिए। आणि लवकर झोपायला जा. 8-9 तास तरी तुमची चांगली झोप झाली पाहिजे. सुबह जल्दी उठना, सकाळी लवकर उठणं. ये बातें हमने देखी थी। आणि ही गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या. हमने ये भी देखा था हे पण बघितलं होतं कि रात का अगर आप सोते नहीं हो तो रात भर प्रार्थना करना, यानी नींद का उपवास हमने देखा था। आणि जर तुम्ही झोपत नाही तर रात्रभर प्रार्थना करा, म्हणजे झोपेचा उपवास तुम्ही करा. आपकी अगर चोरी करने की वृत्ति है या स्वभाव है, कुछ गलत स्वभाव या पापी स्वभाव, वो हमारी नींद को चोरी करता है। आणि चोरी करायची वृत्ती आहे किंवा जो चुकीचा स्वभाव आहे तो ते आपल्या झोपेला चोरी करतो. तो हमने नींद के विषय पे देखा था। झोपेच्या बाबतीत आपण पाहिलं होतं. तो इसलिए नींद बड़ी ही प्यारी और अच्छी है, इसलिए नींद लिया करो। आणि झोप खूप गोड आहे, चांगली आहे, म्हणून झोप घेत तो जा. इस रात की नींद में जो स्वप्न आते हैं, तो अभी आज के बाद आपको सुबह स्वप्न आया, रात को स्वप्न आया, उसके विषय पर मत जाना। क्या लिखा है? जब घोर निद्रा में जब आपको स्वप्न पड़ते हैं वो परमेश्वर की ओर से होते हैं, और उसी घोर निद्रा में कभी कभी शैतान भी स्वप्न दिखाता है। वो स्वप्न तब वो दिखाता है जब आपका लाइफ परमेश्वर की ओर से योग्य नहीं है, परमेश्वर आपसे खुश नहीं है, आपने कोई गलत काम किया है या परमेश्वर से दूर हो, तब आपको बुरे स्वप्न पड़ते हैं. आणि ज्यावेळेस तुम्ही गाढ निद्रेमध्ये असतात त्याच वेळेस देवाकडे तुम्हाला स्वप्न पडतात आणि कधी कधी त्याच्यामध्ये दृश्य येऊन पण तुम्हाला रात्रीच्या वेळेस स्वप्न पाडून जातो. का? कारण का जर देव तुमच्यावरती प्रसन्न नाहीये, तुमच्या जीवनापासून देव प्रसन्न नाही, तर दृश्य येऊन तुम्हाला स्वप्न दाखवतो. तो ये बातें याद रखो कि दृश्य भी बुरे सपने दिखाता है। उस समय आपका स्पिरिट, आपका आत्मा और आपका प्राण कहाँ जाता है? शैतान के राज्य में. आणि दृश्य सुद्धा तुम्हाला स्वप्न दाखवतो, त्यावेळेस तुमचा आत्मा, तुमचा प्राण अंधकाराच्या राज्यामध्ये. और जब बुरा सपना आता है तो इंसान थर-थर कांपता है, डरता है, जो हमने बहुत सारे वचन देखे जो जिसमें इंसान तड़पने लगता है. आणि ज्यावेळेस माणसाला वाईट स्वप्न पडतात त्यावेळेस माणूस थरथर कापू लागतो, म्हणजे आपण वचनामध्ये वाचलं होतं. तो इसीलिए प्रियो याद रखो, परमेश्वर स्वप्न के द्वारा हमसे बात करता है. आणि प्रियांनो लक्षात ठेवा, देव स्वप्नांच्या द्वारे आपल्याशी बोलतो. तो हर स्वप्न परमेश्वर की ओर से नहीं होता, इसे चेक करना. आणि प्रत्येक स्वप्न देवाकडून नसतं, त्याला पारखावं लागतं. जब बुरा स्वप्न आता है, जेव्हा वाईट स्वप्न येतं, प्रार्थना करना है, तुम्ही प्रार्थना करायची, तोड़ देना है, स्वप्न तोडून टाकायचं, ग्रहण नहीं करना त्याला ग्रहण नाही करायचे और पश्चाताप करना है. आणि पश्चाताप करायचा. पश्चाताप होने के बाद पश्चाताप केल्यानंतर आपको प्रभु को दान देना है. तुम्हाला देवाला दान कि द्यायचं. प्रभु मैंने कहीं ना कहीं गलत किया, तुझे दुखाया और ऐसा ऐसा हुआ है, ये मेरी तरफ से तुझे भेंट है. हा देवा कुठेला कुठेतरी तुला दुखवलेलं आहे, म्हणून माझ्या जीवनात असं झालेलं आहे, म्हणून ही भेट वस्तू मी तुला देतो. फिर हम स्वप्न के बारे में देखने के बाद हमने विजन्स के बारे में देखा था. स्वप्न बघितल्यानंतर आम्ही दर्शनांबद्दल पण बघितलं. दर्शन देखना यानी जिसमें शरीर, प्राण, आत्मा जागा ही रहता है, और उसमें वो जैसे हम एक दूसरे को अभी कैसे देख रहे वैसे ही एक दूसरे को देखते हैं. वो परमेश्वर कुछ बातें उसमें दिखाता है. आणि दर्शनामध्ये माणूस जागाच असतो, त्याचं शरीर, प्राण, आत्मा असतो, आणि आपण पाहतो की जसं आपण समोरासमोर एकमेकांना बघतो तशाच रीतीने देव त्याला सगळ्या गोष्टी दाखवतो. तो ये बोलने का, परमेश्वर का बात करने का एक तरीका है. आणि देवाचा बोलण्याचा हा एक प्रकार आहे. परमेश्वर उसमें कुछ गुप्त बातें भी प्रकट करता है. त्याच्यामध्ये काही गुप्त गोष्टी प्रकट करतो, तो अंदर ज्ञान देता है, अंतर ज्ञान देतो. और वो अगर वो कुछ दिखाता भी है, बताता भी है, वो थोड़ा सा कभी कभी बहुत जल्दी भी पूरा होता है, कभी कभी लेट होता है. आणि ज्यावेळेस तो काहीतरी दाखवतो, ज्यावेळेस तो त्याच्यामध्ये काहीतरी बोलतो, त्या गोष्टी कधी कधी लवकर पूर्ण होतात, कधी कधी उशिरा पूर्ण होतात. लेकिन होता जरूर है. अपन वो जो दर्शन दिखाया रहता है वो जरूर पूरा होता है. कभी कभी स्वप्न पूरे नहीं होते, लेकिन दर्शन जरूर पूरे होते हैं. आणि दर्शन पूर्ण होतात, कधी कधी स्वप्न पूर्ण नाही होत, पण दर्शन नेहमी पूर्ण तो होतं. हर स्वप्न पर विश्वास नहीं कर सकते, प्रत्येक स्वप्नावरती और विश्वास हर नाही ठेवू स्वप्न शकत. पूरा होगा ऐसा नहीं. प्रत्येक स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. दर्शन जो होता है वो देखने पर जरूर पूरा होता है. म्हणजे दर्शन आहे ते पाहिल्याच्या नंतर नक्की पूर्ण होणार. स्वप्न तोड़ने के बाद उसे पूरा नहीं होता. स्वप्न तुटल्यावर ते पूर्ण नाही लेकिन होत. दर्शन आप तोड़ नहीं सकते. पण दर्शन तुम्ही तोडू नाही शकत. इसलिए दर्शन यानी परमेश्वर आपको होने वाली बातें बताता है. आणि दर्शन म्हणजे देव पुढे होणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगत तो असतो. इसलिए ये बातें हमने यहाँ तक हमें सीखा था, और कल हमने दर्शन देखने के लिए, स्वप्न देखने की मांग से भी अच्छा है दर्शन मांगना, प्रभु से दर्शन पाना. अपनी इसलिए अपनी आंखें हमेशा प्रभु की ओर लगाना. आणि पण त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या होत्या, आणि काल स्वप्नापेक्षा जास्त दर्शन बघणं याच्यासाठी आत्मिक डोळे उघडावे यासाठी जास्त जोर दिला होता. आज हम देखेंगे, आज आपण बघूया, हम आज का वचन निकालेंगे. आजचं वचन काढूया. हम निकालेंगे पहिला पत्रस पहिला पेत्र
अध्याय 2। अध्याय 2। तो दर्शन के बारे में अभी जो आगे का थोड़ा सा ही पॉइंट रह गया है वो हम कल देखने वाले हैं। आणि दर्शनाच्या बाबतीत जो थोडासा पॉइंट राहिलेला आहे त्याचा आपण पुढे बघूया, उद्या बघूया. और परमेश्वर और किससे बात करता है वो हम कल देखेंगे, लेकिन आज हम वचन देखेंगे। आणि आज आपण वचन बघूया. हम निकालेंगे 1 पीटर चैप्टर 2 पहिला पेत्र अध्याय 2 और उसका 17। त्याचं 17. 1 पीटर पहिला पेत्र चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 17। त्याचं 17. सर्वांना मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए तू सहायता करना। वचन किताबा हम आपके हाथों में दी है, दया रखना। वचन प्रभु हम ध्यान से सुनकर प्रभु वैसे ही चाल चलन करने वाले आप हमें ऐसा बनाना प्रभु, हम पर दया करना यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रियो, परमेश्वर हमें यहाँ सिखाता है कि हमें आदर करना। आणि देव आपल्याला इथे शिकवतो आदर देणं. हम सबसे पहला प्रभु चाहता है कि हम आदर करें, सबका आदर करें, लेकिन सबका आदर करने से पहले प्रभु चाहता है कि हम परमेश्वर का आदर करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्वांना मान द्यावा आणि सर्वांना मान द्यायच्या अगोदर देवाची इच्छा आहे की आपण सर्वात पहिले देवाला मान द्यावा. रिस्पेक्ट देना मतलब, आदर देना मतलब हमारे बोली के द्वारा सॉफ्टली, हमारा जो टोन होता है वो टोन से बात करने का जो तरीका होता है उसमें हमें सामने वाला ऊंचा हो, उत्साहित हो, वैसा हम करना। आणि मान देणं याचा अर्थ आहे की नम्रपणे आपल्या बोलण्याचा जो तरीका आहे त्या बोलण्याच्या द्वारे आपण समोरच्या व्यक्तीला मान द्यावा. आपको समझ में आता है कोई आपको आदर कैसे दे रहा है नहीं दे रहा है? आणि तुम्हाला समजून येतो कोण तुम्हाला आदर देते की नाही देते. अगर सामने वाला आपके साथ रूडली बात कर रहा है, एकदम कठोर से बात कर रहा है, आणि समोरचा व्यक्ती जर कठोर रीतीने तुमच्याशी बोलत असेल या ऐसा आग देखकर बात कर रहा है, आणि असे डोळे देऊन तुमच्याशी बोलतोय, तब आपको समझ में आता है ये मुझे आदर नहीं दे रहा है, तेव्हा तुम्हाला समजून येतं की आम्हाला आदर देत इसमें नाहीये घमंड भरा है। आणि याच्यात अहंकार भरलेला आहे. और जब वो टोन ऐसा रहेगा, अरे यार, टोन ऐसा आदर है। तुम्हें या बस राजा या पावटेटो. तो इसे मालूम पड़ता है वो आपको रिस्पेक्ट नहीं दे रहे। आणि याच्याद्वारे माहीत पडतं तुम्हाला आदर देत तो नाही. पहला जो हमारा बात का जो तरीका है, इससे मालूम पड़ता है कि हम रिस्पेक्ट देते हैं नहीं देते हैं। आणि पहिली गोष्ट आहे आपल्या बोलण्याचा जो तरीका आहे त्याच्याद्वारे माहीत पडतं की आपण लोकांना मान देतो की लेकिन नाही परमेश्वर देतो. चाहता है कि हम सब मसीहों का जो बोलने का जो तरीका है वो अच्छा रखो, आणि देवाची इच्छा आहे की ख्रिस्ती लोकांचा जो बोलण्याचा तरीका आहे त्यांनी चांगला हम ठेवावा. अच्छा बोले, चांगलं बोलावं हमारा बोलना सुहावना हो, आणि आपलं बोलणं सुहावणं असलं हमारा पाहिजे. बोलना ऐसा हो कि जिससे सुनने वाला भी हमें सुनकर वो चेंज हो जाए, और अगर क्रोध में है तो उसका गुस्सा शांत हो जाए। आणि आपलं बोलणं अशा रीतीने असलं पाहिजे की समोरचा व्यक्ती बदलला पाहिजे आणि जर तो रागत असेल तर त्याचा राग शांत झाला हम पाहिजे. इस रीति से बात करें जिससे सामने वाला सुनने के बाद उत्साहित हो और प्रभु के लिए और भी जागरूक हो जाए। आणि आपण अशा रीतीने बोललं पाहिजे की जर समोरचा व्यक्ती निरुत्साहित आहे तो उत्साहित झाला पाहिजे आणि तो देवामध्ये जागरूक झाला पाहिजे. हमारा बोलने का जो टोन जैसे बोलते हैं ना, ए आय नाय ओ ऐसा जो है दादा, ऐसा ये सारे जो टोन जिसे कहते हैं, ये टोन को हमें बदलना है, आणि हे जे बोलण्याचे प्रकार आहे ते प्रकार आपल्याला बदलायचा आहे. क्योंकि हम मसीह है। कारण आपण ख्रिस्ती आहोत. प्रभु नहीं चाहता कि हमारी बोली एकदम संसारिक हो, आणि देवाची इच्छा नाही की आपलं बोलणं जगिक असावं. जैसे संसार में लोग बोलते हैं वैसे हम बोले, वैसा प्रभु नहीं चाहता। आणि जसं जगातील लोक बोलतात तसं आपणही बोलावं असं देवाची ये इच्छा आहे. शैतानी बोली है, आणि शैतानाची बोली आहे. जो उद्धड़ बोलना, उदाहरण रीतीने बोलणं, घमंडी बोलना, अहंकाराने बोलणं एकदम तुच्छ से एकदम या नीचे करने वाला ऐसा शब्द से बोलना, आणि तुच्छ करणाऱ्या शब्दांनी समोरच्याशी बोलणं. तो प्रभु नहीं चाहता। हम हमारे प्रभु ने अभी तक गरीब हो अमीर हो सभी के साथ अच्छी बोली है, आणि आपल्या देवाने गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांबरोबर चांगलंच बोललेलं आहे. सभी को उसने आदर दिया है, आणि सगळ्यांना त्याने आदर दिलेला आहे. मछुआरों को भी आदर दिया, आणि जे मासेमारी करणारे होते त्यांनाही आदर अमीर थे दिला, उनको भी आदर जे दिया। श्रीमंत होते त्यांनाही तो आदर अपने दिला. मुंह से उसने किसी को भी इंसल्ट नहीं किया। आणि आपल्या बोलण्याच्या द्वारे त्याने कधीच कोणाचा अपमान नाही केला. केला का? जो उसके पर जो व्यभिचारिणी स्त्री आई थी, आणि जेव्हा व्यभिचारिणी स्त्री त्याच्याजवळ आली उसके होती पैर को छुई वो, आणि तिने त्याच्या पायाला स्पर्श जब उसके केला आंखों पर उसने आंसू बहाए, किंवा त्याच्या पायावरती तिने अश्रू गळाले, तो उस समय बोला छी गंदी, आणि त्यावेळेस असं म्हणाले की गंदी माझ्या पायावर रडलीस, मेरे पैरों पर तू रोई, तुझे आंसू टाकले गरम गरम, अब तूने तेरे आंसू को डाला जो पाणी गरम गरम असतं ना डोळ्याचं पाणी, है ना? तो उसने अपमान नहीं किया, आणि त्याने अपमान नाही केला. उसने उस स्त्री को रिस्पेक्ट दिया, त्याने त्या स्त्रीला आदर वो जो दिला. कर रही थी ती जे करत उसे होती करने दिया, आणि तिला ते करू दिलं. और जब उसने आंसुओं को
बाल से पोछा, आणि जेव्हा तिने ते अश्रू आपल्या केसांनी पुसले, उसे इत्र मला चुंबन देने लगे, त्याला इत्र लावलं आणि त्याला ते चुंबन देऊ उसने लागले ऐसा लात नहीं मारा, हट हट करके। आणि त्याचा लाभ नाही मारला, तिला दूर नाही लोटलं तो उसने क्या किया, उसका सम्मान किया। आणि त्याने काय केलं, तिचा सन्मान केला। उसे जिंदगी में कोई सच्चा पुरुष मिला नहीं था, आणि तिच्या आयुष्यात तिला खरा पुरुष भेटलाच नव्हता जो उसको आदर दे, उसको सम्मान दे, उससे रिस्पेक्ट में बात करे। ये पहला पुरुष उसे मिला था जो उसे ऐसा करने के लिए दिया और उसको मान दिया, बेटी बोला, उसको स्पर्श भी जो किया वो पवित्रताई से स्पर्श किया। आणि तिला तिच्या जीवनामध्ये खरा पुरुष कधी भेटलाच नव्हता, तिला मान देणारा, तिला सन्मान देणारा। पण प्रभू येशू ख्रिस्त हा पहिला असा पुरुष होता ज्याने तिला त्या सगळ्या गोष्टी करू दिल्या, तिला मान सन्मान दिला आणि तिला मुलगी म्हणाला आणि तिला स्पर्श केला, तोही पवित्र रीतीने। ऐसे ही प्रियो, एक व्यभिचारी स्त्री को जब यीशु के सामने लाया था, याद करो यूहन्ना अध्याय 8 में यीशु लिख रहा था उंगली से। आणि असं एका व्यभिचारी स्त्रीला येशू ख्रिस्त जवळ आणलं होतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त जमिनीवरती लिहित होते। उसमें तो कितने पुरुषों ने, जो सबने पत्थर लाए थे ना, छोटे से लेके बड़े सबने लाए थे, उसमें से कितने पुरुषों ने तो उसे भोगा भी होगा। आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी दगडं आणली होती आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या पुरुषांनी तिचा वो उपभोग मारने के लिए केला तैयार थे, आणि ते मारायला तयार होते, बुराई को उसके साथ करने के लिए तैयार थे। वाईट तिच्याबरोबर करायला तयार होते। इतने सारे पुरुषों में वहाँ एक ही पुरुष मिला जो उसे बचाने के लिए था, उसकी रक्षा किया और उसे उस पाप से जिसमें से वो गुजर रही उसे मुक्त किया। आणि एवढ्या सर्व पुरुषांमध्ये एकच पुरुष तिला सापडला जो तिला वाचवायला तयार होता आणि तिच्या पापानं त्याने क्षमा केली। इसलिए प्रियो, प्रभु की इच्छा है कि जो पुरुष है ना, परमेश्वर ने पुरुष क्यों बनाया, अपने स्वरूप में। बाइबल में ऐसा ही लिखा है, आप जेनेसिस 5 में पढ़ सकते हैं कि जो पुरुष है वो उसके स्वरूप पर, हम भी उसके ही स्वरूप के हैं, परमेश्वर के स्वरूप के, इसलिए बनाए हैं ताकि वो प्रभु के जैसा उसका स्वभाव हो। आणि देवाने प्रत्येक पुरुषाला उत्पत्ती अध्याय 5 नुसार तुम्ही पाहू शकता की देवाने प्रत्येक पुरुषाला आपल्या प्रतिरूपामध्ये बनवलेलं आहे आणि यासाठी बनवले की त्याने काय करावं, ख्रिस्ताला प्रकट करावं। इसलिए चर्च में आने वाले पुरुष ऐसे ही होने चाहिए आणि चर्चमध्ये येणारे पुरुष असेच असले कि पाहिजे। हर स्त्री जो उसकी माँ है, बहन है, पत्नी है, बेटी है, उसकी रक्षा कर सके। आणि त्याची आई आहे, बहीण आहे, बायको आहे आणि मुलगी आहे, तिचं रक्षण करावं। जो एक पुरुष को एक सहारा, एक भरोसा, जो जितनी अभी पुरुषों से भी ज्यादा स्त्रियां यीशु के पीछे क्यों आती, आणि पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया येशूच्या मागे काय अभी करतात? नहीं, आता नाही, जब से यीशु आया तब से। आणि जेव्हापासून येशू आलेला आहे तेव्हापासून तुम्ही नोट करा, यीशु के पीछे जो समुदाय था, आणि येशूच्या मागे जो इतका मोठा लोक समुदाय होता, उन समुदायों में सबसे ज्यादा स्त्रियां थी। आणि त्या लोक समुदायामध्ये सर्वात जास्त स्त्रियाच होत्या। स्त्रियों का और बच्चों का ज्यादा जो उसके पीछे चलने वाले लोग थे, आणि स्त्रिया आणि मुलं जास्त त्यांच्या मागे चालणारे होते। उनकी संख्या नहीं लिख पाए, त्यांची संख्या नाही लिहू शकले, पुरुषों की संख्या लिख पाए, पुरुषांची संख्या लिहिलेली आहे 4000, 4000, 5000, 5000, लेकिन स्त्रियों की संख्या नहीं लिख पाए। पण स्त्रियांची संख्या लिहू नाही शकले। क्यों नहीं लिख पाए? का नाही लिहू क्योंकि शकले? इतने थे। कारण एवढे होते। तो स्त्रियां क्यों, ये इतने सारे पुरुषों के बीच में वो एक पुरुष के पीछे क्यों गए? आणि एवढी सगळी पुरुष असताना एकाच पुरुषाच्या मागे त्या का गेल्या? क्योंकि उन्हें जो चाहिए था, कारण त्यांना जे पाहिजे होतं, शांती, शांती, सांत्वना, भरोसा, दिलासा, वो यीशु मसीह देता था आणि ते येशू ख्रिस्त और आज भी देता आहे है। आणि आज सुद्धा देतो। इसीलिए स्त्रियां क्या करती हैं, अपने संसार के सारे पुरुषों से भी ज्यादा यीशु के पीछे भाव रखती है, उसे ज्यादा प्यार करती है। आणि म्हणून स्त्रिया काय करतात, जगातल्या पुरुषांपेक्षाही जास्त येशूवरती विश्वास ठेवून त्याच्या मागे चालतात, प्यार करती है। त्याला प्रेम करतात। उसका कारण ये है, आणि त्याचं कारण हेच आहे, क्योंकि एक स्त्री को क्यों बनाया गया, पुरुष के लिए बनाया गया, आणि स्त्रीला का बनवण्यात आलं, पुरुषासाठी। और उसे कहा गया कि तुझे उसका ख्याल करना है, आणि त्याला सांगण्यात आलं की तुला तिची काळजी घ्यायची, उसका संभाल करना है, तिचा सांभाळ उसका करायचा, रक्षा करना है, तिचं रक्षण उसका करायचं, प्रोटेक्शन करना है, तिला सुरक्षा उसे द्यायची, प्यार करना है, तिला प्रेम उसे करायचं, लगने वाली जरूरतों को पूरा करना है, तिला लागणारी गरज पूर्ण करायची, जिसमें पृथ्वी के इंसान असफल रहे, आणि ज्याच्यामध्ये पृथ्वीवरची माणसं असफल लेकिन नाही, मसीह लोग इसमें सफल हो जाए। पण ख्रिस्ती लोकांनी याच्यामध्ये यशस्वी झालं पाहिजे। ये प्रभु की इच्छा है। ही देवाची इच्छा आहे। मालूम हुआ, तो यीशु को धारण कर कर चलना है, आणि येशूला धारण करून चालायचं। इसीलिए प्रियो, यीशु मसीह ने उसके पास हर एक आने वाले को उसने क्या किया, रिस्पेक्ट दिया, आदर दिया। आणि येशू ख्रिस्ताजवळ जे कोणी आले देवाने त्यांना मान दिला, त्यांना आदर दिला। प्रभु चाहता है आप भी एक दूसरे को आदर दें। आणि देवाची इच्छा आहे तुम्ही एकमेकांना आदर आपके द्या। पास आने वाले हर इंसान, विश्वासी हो और विश्वासी हो, आप सबको आदर दें। आणि तुमच्याजवळ येणारा जो विश्वासी असो, विश्वासी असो, तुम्ही त्यांना आदर द्या। अगर आप
प्रभु को आदर देते हो, परमेश्वर को आदर देते हो, तो आप आसानी से एक दूसरे को आदर देने को आपको जमेगा। आणि जर तुम्ही देवाला आदर देता तर सहज रीतीने तुम्ही एकमेकांना आदर देऊ शकाल। ये हमारे सिर्फ इधर के चर्च के नहीं, आणि फक्त इथल्याच चर्चचं नाही, प्रभु के चर्च के नहीं, जितने सारे चर्चेस है, यानी जो एक्सलेशिया यानी सारा चर्च, इनमें एक कमी है। प्रभु ने कहा मेरे लोगों में एक कमी है। आणि जेवढे इथे मंडळ आहे त्या सर्व मंडळांमध्ये ही गुणीव आहे, कारण देव म्हणाला की तुमच्यामध्ये गुणीव आहे। वो कौन सी है? ती कोणती आहे? रिस्पेक्ट नहीं देते, आदर नाही देत। इसीलिए आज का वचन आया, नहीं तो आज हम विजन के ऊपर देखने के लिए जा सकते थे आसानी से। आणि आज सहज रीतीने दर्शनांवरती आपण जाऊ शकतो तो बघण्यासाठी, पण देवाने हे वचन दिलं। प्रभु ने कहा मेरे बच्चे मुझे ही आदर नहीं देते तो एक दूसरे को क्या आदर देंगे? देव म्हणाला माझी मुलं मलाच आदर नाही देत, ते एकमेकांना काय आदर मेरे देतील? चर्च को ही आदर नहीं देते, मैंने बनाए हुए कलवरी क्रूस पर जो कलीसिया बनाई उसको ही आदर नहीं देते, तो वो एक दूसरे को क्या आदर देंगे? आणि वधस्तंभावरती ही जी मंडळी स्थापित केली त्या मंडळीलाच ते लोक आदर देत नाही, तर एकमेकांना काय आदर मैंने देतील? जिस प्रभु के दास को अपना सब संसार से छोड़कर जिसको मैंने खड़ा किया उसको ही आदर नहीं देते, तो वो एक दूसरे को क्या आदर देंगे? आणि ज्या दासाला मी उभं केलेलं आहे, ज्याने सगळं जग माझ्यासाठी सोडलं, तो माझ्यासाठी उभा राहिला, त्यालाच ते लोक आदर देत नाही, तर मला आणि एकमेकांना काय आदर वो देतील? अपने माँ बाप को आदर नहीं देते, क्यों? क्योंकि वो भूल गए कि इन्होंने मुझे पैदा किया है। आणि ते आपल्या आई वडिलांना आदर देत नाही, ते लोक विसरून गेले की त्यांनी आम्हाला जन्माला घातलं। प्रभु चाहता है प्रियो हम रिस्पेक्ट दें, देवाची इच्छा आहे की आपण आदर हमारे द्यावा अंदर आदर देने का आदत आना चाहिए। आणि आदर देण्याची सवय आपल्याला आली इसीलिए पाहिजे। आदर तभी आएगा जब आप अपनी भाषा को चेंज करोगे। आणि आदर तेव्हाच येईल जेव्हा तुमचं बोलणं तुम्ही बोलने बदलाल, का जो टोन है आणि बोलण्याचा जो टोन आहे वो टोन को आप बदलो। आणि तो टोन तुम्ही बदलाल, सामने वाले को आपके टोन से और आपकी भाषा से रिस्पेक्ट दिखना चाहिए। आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याच्या स्वराच्या द्वारे त्याला आदर दिसून आला पाहिजे। या घरात बसा, आओ घर में बैठो, इसमें आदर दिख रहा है? याच्यात काही आदर दिसतोय का? या घरात बसा, बस या 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 आओ घर में बैठो। एक्सप्रेशन, आणि आपले हावभाव, इससे मालूम पड़ता है हम रिस्पेक्ट देते नहीं देते। आणि याच्याद्वारे माहित पडतं की आपण आदर देतोय की नाही देत। दूसरा हमारे कामों से दिखना चाहिए हम आदर देते कि नहीं। आणि दुसरं आपल्या कामाच्या द्वारे दिसून आलं पाहिजे की आपण आदर देतोय की नाही। तो हमारे काम दिखने चाहिए कि हम आदर दे रहे हैं। तो जैसे अगर सबसे पहले हम देखेंगे प्रभु को आदर देना, आणि सर्व पहिले बघूया देवाला आदर देणं। हम प्रभु को आदर क्यों दे? आणि आपण देवाला का आदर दिला क्योंकि वो पाहिजे? हमारा सृष्टि करता है, तो आपला सृष्टी करता, हमारा परमेश्वर तो है। आपला देव आहे। प्रभु ने कहा तुम मुझे आदर दो, मैं तुम्हें आदर देव दूं। म्हणाला तुम्ही माझा आदर करा आणि तुमचा आदर तो फिर करेल। प्रभु का हम आदर करना है, इसका मतलब उस पर विश्वास करना आणि देवाचा आदर करायचा आहे याचा अर्थ त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे। है। इसी के द्वारा हम विश्वास रखकर हमें दिखाते हैं कि प्रभु मैं तुझे आदर दे रहा हूं। आणि अशाच रीतीने आपण विश्वास ठेवून आपण दाखवतो की देवा मी तुला आदर देते। लेकिन हम प्रभु पर विश्वास रखकर भी अगर हम अन्य देवी देवताओं पर, संसार के अन्य ठिकानों पर जाते हैं और उन पे भी विश्वास दिखाते हैं, इसका मतलब हम यीशु को आदर नहीं देते, परमेश्वर को आदर नहीं देते। आणि जर आपण देवावरती विश्वास ठेवून सुद्धा अन्य देवी देवतांच्या मागे जातो, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो, याचा अर्थ आपण देवाला आदर देत नाही आहोत। उसका अनादर करते, अपमान करते। त्याचा अनादर करतो, त्याचा अपमान करतो। दूसरा हम प्रभु को आदर इसलिए देना चाहिए क्योंकि हम उसके पास वापस जाने वाले, वो हमारा न्याय करने वाला। आणि दुसरा आपण देवाला यासाठी आदर दिला पाहिजे कारण आपण त्याच्या जवळ जाणार आहोत, तो आपला न्याय करणार आहे। तो अगर हमने यहाँ उसको आदर नहीं दिया तो वो हमें ऊपर भी आदर नहीं देगा। अपने पिता के सामने, लोगों के सामने, स्वर्गदूतों के सामने वो कहेगा कौन जाओ इसे आता हाथ पैर बांध दो, आता गड्ढे में डाल दो। आणि जर आपण त्याला इथे आदर नाही दिला तर तो आपल्याला त्याच्या देवदूतांच्या समोर पण आदर देणार नाही। तो म्हणेल याचे हातपाय बांधा आणि त्याला तुम्ही अंधकाराच्या कोठडीमध्ये टाका। इसीलिए बहुत जरूरी है, आणि म्हणून फार गरजेचं इसलिए आहे। आप उसको टाइम देना जरूरी है। आणि तुम्ही त्याला वेळ देणं गरजेचं उसका आहे। जो समय कभी चोरी मत करो। त्याचा देवाचा वेळ कधी चोरी करू नका। आप भले काम पे लेट जाते हो, म्हणजे कामावरती लेट ट्रेन को जाणं लेट जाते हो, आणि भले ही हर जगह में आप लेट जाते हो चलेगा, लेकिन प्रार्थना के लिए जो उसका समय है उस पर आप कभी भी लेट नहीं आना, क्योंकि आप उसका आदर नहीं करते। जो लोग लेट आते हैं वो प्रभु का आदर नहीं करते हैं, क्योंकि उनके अंदर परमेश्वर का डर नहीं है। आणि जेवढी लोक उशीर येतात ती लोक देवाचा आदर करत नाहीत कारण का त्यांच्यामध्ये देवाचं भय नाही। हम जल्दी जल्दी नहाकर, जल्दी जल्दी उठकर, जल्दी से तैयारी कर कर आते हैं। अभी मालूम है मुझे, एक भाई ने बोला हमारे घर में इतने मेंबर है, एक ही बाथरूम है। आणि मला म्हणाला की आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे आणि एवढी लोक आहेत। मी त्यांना म्हटलं की सकाळी लवकर आप उठा। सोच कैसे रखते हो? यहाँ तो 11 बजे पहुंचेंगे ना, आप ऐसी सोच रखते हो।
आणि तुम्ही याचे विचार ठेवते की जाऊ त्या अवस्था तो पोहोचू. आपने प्रभु को कोई भी भेंट नहीं दिया, स्तुति आराधना तो निकल गई। स्तुति आराधना ही तो मेन है जिसमें हमें प्रभु आशीष देता है। आणि तुम्ही देवाला कोणतीच भेट नाही दिली आणि स्तुती उपासना मी नाही ज्याच्या देव आपल्याला आशीर्वाद जल्दी देतो. बच्चों को उठाओ, सकाळी लवकर मुलांना 5 बजे उठाओ। 5 वाजता उठवते. छोटे हैं, दूध पीते हैं, कोई भी हो, बाइबल में तो लिखा है उनको भी उपवास कराओ। आणि लहान आहे, दूध पिते आहेत, काही असलं तरी बायबल म्हणतं की त्यांच्यावर नाही उपवास उपवास करने के लिए करावा. बोला है तो उनको भी सुबह जल्दी उठने की आदत लगाओ। आणि उपवास करायला सांगितलं तर 5 बजे त्यांच्या उठो, त्यांना पण सकाळी लवकर उठायची फटाफट सवय फटाफट लावा. बाथरूम का काम करा के ले लो। आणि पटकन बाथरूमची कामं करून घ्या. नहा धो के तैयार हो गए, खाना तो इधर मिलता है, आणि आंघोळ वगैरे तयार करून इकडे या आणि जेवण तर तुम्हाला इथे भेटतंच. लेकिन प्रभु का टाइम ही प्रभु को दो, पण देवाचा वेळ देवाला द्या रिस्पेक्ट दो। टाइम आदर के दो। द्वारा परमेश्वर को आदर दो। आणि वेळेच्या द्वारे देवाला आदर द्या. अगर आप प्रभु को टाइम नहीं दोगे, प्रभु आपको टाइम नहीं देगा। जर तुम्ही देवाला वेळ नाही दिला तर देव तुम्हाला वेळ नाही देणार. आपको 24 घंटा भी कम लगेगा। 24 तास पण कमी आपको वाटते लगेगा बाबा ये टाइम भी प्रभु ने बढ़ाना मांगता था, आणि तुम्हाला असं वाटेल हा वेळ पण देवाने वाढवायला पाहिजे होता. क्योंकि आपके काम ही नहीं खत्म हो रहे, कारण तुमचे कामच संपत नाही. आपके काम ही नहीं खत्म हो रहे, आपके क्योंकि आप काम कोई संपत टाइम नहीं। प्रभु को नहीं दे रहे हो, कारण तुम्ही देवाचा वेळ देवाला देत नाही असं. इसलिए आपका काम खत्म ही नहीं होगा। आणि म्हणून तुमचं काम संपणारच नाही. मालूम हुआ? नहीं इसलिए समझा। टाइम देकर प्रभु का आदर करो, आणि वेळ देऊन देवाला आदर द्या. उसकी भक्ति कर कर उसको आदर दो। त्याची भक्ती करून त्याला आदर द्या. उससे बात करते समय परमेश्वर है, वो स्वर्ग में है और मैं पृथ्वी पर हूँ, ये स्मरण रखकर उससे रिस्पेक्ट में बात करो। आणि त्याच्याशी बोलत असताना आठवणीत ठेवा की तो देव आहे, जो स्वर्गात आहे, तुम्ही पृथ्वीवरती आहात हे विचार करून तुम्ही बोला. हाँ, वो स्मरण रखकर बात ते करो। आठवणीत ठेवून बोला. मैंने भी बीच में ऐसा इसी मंडे को मैंने ऐसा बोला, काय देवा तू मला आठवण का नाही करून दिली असं करून, तो अंदर से मेरे तुरंत पवित्र आत्मा बोला, तू कुणाशी बोलते? देव स्वर्गात आहे, तू पृथ्वीवर आहे, लक्षात ठेव। तुरंत मैंने बोला प्रभु मुझे माफ कर, क्योंकि मैं गुस्से में थी आणि मी रागत होते और गुस्से में मैंने प्रभु से बात की। आणि रागत मी देवाशी बोलते. गुस्सा किसी और पर था, आणि राग पण दुसऱ्यावर होता. लेकिन वो गुस्से में मैंने प्रभु से भी बात की, पण त्या रागत मी देवाशी पण बोलते. तो इसीलिए तुरंत प्रभु ने कहा, आणि लगेच देव कुणाशी बोलते. बोलते? किससे बात मी करते? माणूस नाही, देव आहे। मैं इंसान नहीं, मैं परमेश्वर हूँ. तू मी स्वर्गात आहे, तू पृथ्वीवर आहे, मैं स्वर्ग पे हूँ तो पृथ्वी पर है. लक्षात ठेव। याद रख. लगेच प्रभुला ते शिडी चढता चढता म्हटलं प्रभु मला माफ कर, अब तुरंत सीधी चढ़ते समय मैंने प्रभु से कहा, प्रभु मुझे क्षमा कर, मला माफ कर, मैं चुकी। मुझे क्षमा कर, मैंने गलती की. है ना? तो हम बहुत बार कभी कभी किसी इंसान का गुस्सा परमेश्वर पर निकालते हैं, या हमारे जीवन में जो कुछ बुरा होता है उस बुराई के बदले में हम परमेश्वर को बोलते, तू क्यों करता है, तेरे को दिखता नहीं क्या, तूने क्यों नहीं किया, तूने क्यों नहीं बचाया, तूने क्यों नहीं ये किया। हम सीधा परमेश्वर को बोलते हैं। प्रभु बोलता है ऐसा नहीं मेरे से बात करना। आणि देव म्हणतो अशा रीतीने माझ्याशी बोलू नकोस. तो हम परमेश्वर को अपनी बोली के द्वारा उससे बात करते समय रिस्पेक्ट में बात करना। आणि आपल्या बोलीच्या द्वारे त्याच्याशी बोलत असताना आदराने त्याच्याशी बोलायचं. आज्ञा पालन कर कर आप प्रभु को आदर देते हो, ये आप बताते हो। आणि आज्ञा पालन करून तुम्ही देवाला आदर देताय, तुम्ही देवाला जब जब आप आज्ञा उल्लंघन करते हो तब तब आप उसका अपमान करते जेव्हा जेव्हा तुम्ही आज्ञेचं उल्लंघन करता तुम्ही त्याचा अपमान हो। करता. इसीलिए आप जब भी उसकी आज्ञाओं का पालन करते हो तब आप बताते हो कि आप उससे प्रेम करते हो, आपके अंदर उसका डर है, इसलिए आप उसे आदर देते हो। आणि जेव्हा तुम्ही आज्ञा पालन करता त्यावेळी तुम्ही देवाला सांगता की देवा मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझं भय आहे म्हणून तुझ्या आज्ञेचं पालन करतो. इसलिए प्रियो आज्ञा पालन करते हुए प्रभु का आदर करो। आणि म्हणून आज्ञा पालन करून तुम्ही देवाचा आदर करा. प्रभु जब आपको आदर देगा ना देव जेव्हा तुम्हाला आदर देईल ना तो आपको ऊंचे पे लेके जाएगा। तेव्हा तो तुम्हाला उंचावर आप घेऊन जब जाईल. प्रभु को आदर दोगे जेव्हा तुम्ही देवाला आदर द्याल आप तो पृथ्वी पर दोगे, तुम्ही पृथ्वीवरती द्याल, वो पृथ्वी पर और स्वर्ग में दोनों जगह आदर देगा। पण तो पृथ्वीवर आणि स्वर्गात दोन्ही ठिकाणी तुम्हाला आदर अपने देईल. घोड़े पे बिठाएगा, तो तो तुम्हाला घोड्यावरती बसवेल, आपके अपने खुद के वस्त्र पहनाएगा, स्वतःचे वस्त्र तुम्हाला आपको देईल, मुकुट पहनाएगा, तुम्हाला मुकुट घालेल, गले में मालाएं पहनाएगा गळ्यात तुमच्या माळा घालेल. और एक बड़े हाकिम के द्वारा वो आपकी क्या कराएगा, मिलोनुक निकाल कर आपकी महिमा करेगा और आपका नाम ऊंचा फैलाएगा। आणि मोठ्या हाकिमाच्या द्वारे तो तुमची मिरवणूक काढेल आणि तुम्हाला आदर इसका सन्मान देईल. मतलब परमेश्वर आपको इस पृथ्वी पर रिच करेगा, अमीर रखेगा, ऊंचे स्थान पर ले जाएगा और जो इस पृथ्वी के अधिकारी है वो आपके विषय पर तारीफ करेगा। आणि याचा अर्थ असा आहे की या पृथ्वीवरती देव तुम्हाला उंच स्थानावर घेऊन जाईल, उंचावर घेऊन जाईल आणि या पृथ्वीचे जे अधिकारी आहेत ते तुमची प्रशंसा करतील. इसीलिए प्रियो पहला पॉइंट परमेश्वर आपको कहता है प्रभु को आदर करो। आणि पहिला मुद्दा देव तुम्हाला सांगतो देवाला आदर द्या. दूसरा पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है प्रभु के दास को आदर दो। आणि दुसरा मुद्दा देव तुम्हाला शिकवतो देवाच्या दासाला आदर द्या. चर्च और चर्च के
पास्टर को। मंडळी आणि मंडळीच्या पासवानांना क्यों हम चर्च को आदर दें? यानी चर्च है, प्रभु का भवन है, बाबा मुझे यहाँ ऐसा बैठना चाहिए, प्रभु का भवन है, मुझे सीधी रीति से रहना चाहिए, समय पर आना चाहिए, अच्छी रीति से बात करना चाहिए। ये हम क्यों करना चाहिए? क्योंकि यही कलीसिया के पास हम आने के द्वारा ही कहाँ प्रवेश करते हैं? स्वर्ग के राज्य में। आणि मंडळीमध्ये आल्याच्या नंतर आपण का मंडळीला आदर दिला पाहिजे, भयाने बसलं पाहिजे, भयाने वागलं पाहिजे का? कारण त्या मंडळीच्या द्वारेच आपण स्वर्गामध्ये तो प्रवेश करतो। कलीसिया की सारी जरूरतों को पूरा करना, उपाय करना, उसको उसकी बढ़ती करना, ये आपका ड्यूटी है। मंडळीची गरज पूर्ण करणं, तिची वाढ करणं हे तुमचं कर्तव्य आहे। तो कलीसिया को लगने वाली सारी जरूरत या उसकी देखभाल करना, उसे उसकी ज़रूरतों को पूरा करना, ये आप करना चाहिए। आणि मंडळीची देखरेख करणं, त्याच्या गरजा पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य ये आहे। जब आप करते हो, इसका मतलब आप चर्च को रिस्पेक्ट देते हैं। आणि हे जेवेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही देवाला आदर देता। तो इसका मतलब है क्या होता है? आप प्रभु आपको देखता है कि अरे मेरी कलीसिया को ये संभाल रहा है, मेरी कलीसिया में प्यार कर रहा है, मेरी कलीसिया को देखभाल कर रहा है। तो कलीसिया की देखभाल करने से, कलीसिया को प्यार करने से, कलीसिया को रिस्पेक्ट देने से क्या होगा? आप अधोलोक नहीं जाओ। आणि देव बघत असतो की माझ्या मंडळीला आदर देत आहे, सन्मान देत आहे, तिच्या गरजा पूर्ण करत आहे, म्हणून तुम्ही मंडळीच्या गरजा पूर्ण केल्यामुळे, मंडळीला आदर दिल्यामुळे अधोलोकाची पाठी तुमच्यावरती प्रबळ होणार नाही। याद रखो, चर्च बहुत सारे हैं, वाणी में सारे शायद मंडळ होगा, आहेत। बदलापुर में होगा, बहुत जगह होगा, लेकिन आपका चर्च कौन सा है? ये प्रभु आपको कौन से चर्च से जानता है? इसी चर्च से। आप इसी चर्च को छोड़कर कोई और चर्च में जाओगे तो आप बोलोगे वो भी तो चर्च है ना प्रभु का, नहीं एक्सेप्ट करेगा। देखो आप न्याय के दिन में तो रहोगे, आणि न्यायाच्या दिवशी जर तुम्ही मैं भी रहूंगी, मी पण असेल। यही वचन हे जो लोग वचन चर्च चेंज करते हैं, जी लोक मंडळी बदलत राहतात, बदल देते हैं, बदलतात। ये पास्टर अच्छा नहीं है, हा पास्टर ये चांगला बार बार पैसा मांगते हैं, बार पैसे ये मागतात, बार बार ताना मारते हैं, बार ताने नहीं मारतात, चाहिए, नाही कोई पाहिजे, लेडी है, लेडी आणि स्त्री आहे, नहीं चाहिए, नहीं आज पाहिजे, हम दूसरे चर्च में जाएंगे। जाऊन आपण दुसऱ्या चर्चमध्ये आप जाऊ। नोट करो वो स्वर्ग जाते क्या देखना। तुम्ही नोट करा ते लोक स्वर्गात जातात की नाही ते बघा। ये छोड़कर, मतलब ये बहाने बोलकर वो गए हैं, कभी चर्च नहीं जाएंगे, आणि असे बहाने स्वर्ग करून जाते ही लोक जाएंगे। स्वर्गात कधीच नाही जाणार। याद रखो, क्यों? क्योंकि प्रभु ने आपको यहाँ लगाया, त्या कारण देवाने तुम्हाला इथे प्रभु ने लावलेलं आपको दूसरे चर्च में जाने के लिए नहीं बोला, आणि देवाने तुम्हाला दुसऱ्या चर्चमध्ये जायला नाही सांगितलंय। मालूम है? अगर सोचो उदाहरण के तौर पर, उदाहरणार्थ हाँ, आपके बच्चे तुमची मुलं आपके घर में जन्म लिए, तुमच्या घरात त्यांनी जन्म घेतला, बड़े हो गए, मोठे झाले और बड़े होकर वो बोल रहे अभी आणि मोठे होऊन ते आता बोलतात जा रहा हूँ ससुराल में देने के लिए, आणि जातो सासरी जायचं, चलेगा? चालेल का? बताओ, आपका बेटा तुमचा मुलगा आपको छोड़कर ससुराल में रहने जा रहा है, वो भी तो उसका ही घर है ना, तुम्हाला सोडून सासरी जायला चाललंय, ते पण त्याचंच घर आहे ना, उसका ही घर है, त्याचंच घर आहे, चलेगा? चालेल का ते? क्यों? का नाही चालणार? हाँ? आपला घर तो आपला घर. कारण त्याने तिचा जन्म घेतलेले त्या घरात लहानाचं मोठं झालेलं आहे. और तिचा वारसा हक्क त्याला भेटत नाही ना, त्याचं काहीच नुकसान होतं, तिचे आहे ते वडिलांकडे और त्याच्या आई वडिलांना त्याला सांभाळलं आहे ना, मग तो त्याचं कर्तव्य आहे आई वडिलांना सांभाळायचं. नजदीक आया पॉइंट, वो माँ बाप ने उनको संभाला है तो उनका कर्तव्य है माँ बाप को संभाले। और तिच्या आईचा मुलगा आहे ना, त्यांच्या ह्या घरात तो यांचा मुलगा आहे ना, हाँ इनका बेटा है, वो ससुराल वालों का बेटा नहीं है, वो जवाई है, आता दामाद। सासरकडच्या लोकांचा मुलगा नाही तो त्यांचा जावई आहे, इसलिए दामाद कभी भी ससुराल में नहीं रहते। म्हणून जावई कधी सासरी नाही राहत, रहते राहतात का? नहीं रहते ना, नाही राहत ना, सुबह जाते शाम को आ जाते। सकाळी जातात संध्याकाळी जो येतात। जवाई ज़्यादा ससुराल में जाते उनको इज्जत कम दी जाती है। आता जावई जास्त सासरी जातो त्याला इज्जत कमी दिली जाते। फिर सास बोलती आला सासू बोलते, या जावई बाबू या बसा बसा बसा, और फिर बाद में अगर वो 2-3 दिन ए लावायला रे का रे, फिर वो जो रिस्पेक्ट वो नहीं रहता है। पहले जवाई के सामने साड़ी पे, अभी 2-3 दिन में गाँव पे ये हो जाता है, इसलिए अपनी इज्जत खो लेते हैं। इसलिए बाइबल में लिखा है ना, अपने पड़ोसी के घर में बार बार तो तुझी इज्जत वो तुझे आदर, यही कारण है। इसीलिए लोग अपने बेटे को बोलते हैं काय सारखा सासरी जातोस, तुझा जो एक आदर आहे, और त्याला जो एक आदर जो मान आहे, त्याला जो मान है तुझ्या सासूने सासऱ्याने तुला द्यावा, और तेरे सास ससुर ने वो तुझे देना चाहिए, तो दिला पाहिजे वो देना ही चाहिए। का? तो इसीलिए ये जरूरी है
आणि एक इसलिए गरजेचं हम आहे. खास बताते बाबा जिनका भी जवाई है उनको हम खास बोलते बाबा जावई है ना जास्त मान सम्मान द्या, जमाई है तो ज़्यादा मान सम्मान दो, उनको रिस्पेक्ट दो। त्यांना आदर द्या. लड़की को भी बोलते हैं, अरे क्या जवाई को छोड़ के किधर बैठी, इधर अकेला खाना खा रही, जा पति के साथ बैठ के खाना खा। आणि मुलीला ऐसा पण नाही लगना चाहिए की बघितलं सासू माहेरी गेल्यावर आई वडिलांबरोबर जेवायला बसली, मला टाकलं एकटं. एक अपने चर्च का एक मैरिड व्यक्ति है, आणि आता चर्चचा एक विवाहित पुरुष वो आहे, अपने माँ बाप को छोड़कर तो आपल्या आई वडिलांना सोडून बीवी के मैके में जाकर रहने लगा। आणि बायकोच्या माहेरी जाऊन राहायला लागला. उसकी बीवी बहुत प्यार से उसको लेके गई। आणि त्याची बायको खूप प्रेमाने त्याला घेऊन गेली. मुझे पूछा, मैं बोला नको जाऊ. आणि मला विचारलं, तुम्ही म्हटलं जाणार नको. ते एकदा जण मध्ये मध्ये राहायला ठीक आहे, म्हणजे तू राहायला नको जाऊ हमेशासाठी. और बीच में कभी कभार गए तो ठीक है, पर रहने के लिए मत वचन जाना. सांगताच गेला. और ये मुझे बिना बताए ही चले गए. आणि थोड्या दिवसानंतर म्हणजे थोड़े दिन के बाद थोड़ा महीना हो गया, रडत रडत आला. रोते हुए आया. म्हणजे काय झालं? मैंने बोला क्या हुआ? दीदी मला बायकोने प्रेमाने नेलं, और दीदी मुझे मेरी पत्नी बहुत प्यार से लेकर गई. की तो मला ती झाडू मारून दिली. और मुझे झाड़ू मारने लगती है. तू कामाला नाही जात का मग? और मैंने कहा तो काम कर नहीं जाते. जातो ना, जाता हूँ ना, घरातली कामं करवते पर घर के सारे काम करवा कर देती आणि हूँ. माझ्याबरोबर जेवायला नाही बसत. और मेरे साथ खाना खाने के लिए नहीं लोक बैठती. सगळे तिथेच बसतात आणि मला हॉलमध्ये जेवणाला एकट्यालाच बसवतात. और वो लोग वहाँ पर अकेले वो लोग वहाँ पर खाना खाने के लिए बैठते हैं और मुझे अकेला खाना खाने के लिए मला बिठा देते हैं. हॉलमध्ये जेवायला बसवतात. और मुझे हॉल में बिठा म्हणे देते हैं. तू तुझं, मी म्हटलं मग तुझं ताट तू घेऊन जायचं ना त्यांच्यात. और मैंने कहा तेरा प्लेट लेकर जाने का ना उनके बीच में. नाही, ते सगळे आपली ताटं उचलून पुन्हा हॉलमध्ये येतात आणि मला तिथे एकटं ठेवतात. अरे याचं कसं तुझं सासर? हा? तुझ्या समोरच ताटं उचलून तुला घालतात. तू कसा खातोस? बरोबर खातोस ना? तर त्यांना घाणबीण वाटते. म्हणतो काय दिदी मी तुमच्या समोर जेवलोय ना, मी थोडी जेवण असं सोडवतो. आता काय मला असं वाटलं, मला असा डाऊट वाटला, कारण कधी कधी काही लोक जेवता जेवता अशाच पण खातात. की अशाचे करून जेवताना बघा कधी कुणाच्या समोर असं तुम्ही काढता तर मग ते घाण वाटतं ना लोकांनी. म्हणजे तू असं काही करतो का? तुला काय दिदी मी तुमच्याबरोबर जेवलोय ना, तर म्हटलं मग तू गेलाच कशाला? नाही जायचं ना, और तो क्यों गया? तुझे नहीं जाना चाहिए. लगेच यायचं. तुरंत आना चाहिए था. तर आता ती यायलाच तयार नाही. और वो भी आने के लिए तैयार ही नहीं है. मग आता माहेरीच आहे. तो अभी वो मैके नहीं है. येत नाही त्याच्यात. और अभी वो चर्च सासर में नहीं है. म्हणतो चर्चला जायचं नाही, और उसका ससुराल भी उससे कहता है कि चर्च में नहीं जाने का. म्हणून तो कधीचा पाहुणा येतो इथे. और कभी कभार का मेहमान है वो वहाँ पर आता है, यहाँ पर आता कधी है. कधी पाहुणा म्हणून येतो. और मेहमान कर कभी कभी आता है. कारण हे असे म्हणून आपला रिस्पेक्ट जो आहे, आदर जो आहे तो गमवायचा नाही. और अपना जो आदर है उसे खोना नहीं है. हे नेहमी लक्षात ये हमेशा याद रखो. माहिती पडलं. म्हणून प्रियानो, आज देवाच्या वचनानुसार देव तुम्हाला सांगतो की देवाने तुम्हाला जी दिलेली मंडळी आहे, या मंडळीच्या द्वारे तुम्ही ख्रिस्तात जात आहात आणि ह्याच मंडळीच्या द्वारे देव तुम्हाला ओळखतो. म्हणून देव कधीही आवड पसंत करणार नाही की तुम्ही दुसऱ्या मंडळीचा आहात. और प्रभु इस वचन के अनुसार आपसे कहता है कि आप इस कलीसिया में आते हैं, इस कलीसिया के द्वारा आपको प्रभु यीशु मसीह मिला और इसी कलीसिया के द्वारा परमेश्वर के राज्य में प्रवेश करते हैं, तो आप किसी दूसरे कलीसिया में जाइए, परमेश्वर को अच्छा नहीं लगता. दुसरं, तुमच्या सेवकांना तुम्ही रिस्पेक्ट द्या. और दूसरा, जो आपके परमेश्वर के सेवक है आप उनको आदर दो. बायबल सांगतं बाइबल हमें बताती है, हिब्रू अध्याय 13 इब्रानियों की पत्री अध्याय 13 त्याचं 17. उसका 17. हिब्रू इब्रानियों की पत्री अध्याय 13 अध्याय 13 त्याचं 17. उसका 17. अपने अगुओं की आज्ञा मानो और उनके अधीन रहो. आता आप उनको रिस्पेक्ट कैसे देना है? जब वो आपको कुछ आज्ञा देते हैं, वो आपको कुछ बोलते हैं, वो जब आप पालन करते हो और उनके अधीन रहना, यानी उनके अंडर रहना, उनको पूछ कर उनके अधीन रहकर सब काम करना, तब आप उसको रिस्पेक्ट देते. आणि ज्यावेळेस तुमचे पुढारी जे तुम्हाला ज्यावेळेस काही आज्ञा देतात आणि त्या आज्ञेचं पालन ज्यावेळेस तुम्ही करता, तशी कामं करता, याचा अर्थ तुम्ही त्यांना आदर देता. तो बहुत जरूरी है. आणि खूप गरजेचं आहे प्रभु के दासों को आदर. देवाच्या दासांना आदर कल देणं. हमने सीखा था कि जब मोजेस को उसकी बहन ने और उसके भाई ने आदर नहीं दिया और निंदा की उसकी, तो क्या हो गए? वो लोग कोड़ी हो गए. कालच आपण पाहिलं की ज्यावेळेस मोशेचे जे भाऊ आणि बहीण होते, त्या लोकांनी ज्यावेळेस मोशेला आदर नाही दिला, त्याची निंदा केली, तेव्हा ते लोक कोळी झाले. तो प्रभु बिल्कुल चाहेगा नहीं कि आप प्रभु के दासों की निंदा करें, आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही देवाच्या दासांची निंदा क्योंकि करावी. प्रभु उस दास के द्वारा अपना प्रतिनिधित्व करता है, यानी उसे खड़ा
खड़ा कर कर उसके द्वारा काम करता है। कारण देव त्याच्या दासाच्या द्वारे तुमचं प्रतिनिधित्व करत असतो आणि त्याच्या दासाच्या द्वारे तुमचे काम तो करतो. जब आप मना करते हो ज्यावेळेस तुम्ही मना तो आप करता प्रभु के दास हो नहीं, प्रभु को मना करते तर तुम्ही देवाच्या दासाला नव्हे तर तुम्ही देवाला मना हो. करता. तो इसीलिए प्रभु के दास जब वहाँ खड़े हैं और आपको प्रचार कर रहे हैं, आपको समझा रहे, आपको कोई आज्ञा दे रहे, तो आप उन आज्ञाओं को न मानना मतलब आदर न देना. आणि ज्यावेळेस देवाचा दास उभा आहे, तुम्हाला प्रचार करतोय, तुम्हाला समजवतोय, तुम्हाला काहीतरी आज्ञा देतोय आणि त्या आज्ञेचं पालन न करणं याचा अर्थ तुम्ही त्याचा अपमान करताय. फिर आगे वैसा लिखा है, क्योंकि वे तुम्हारे समान अपने तुम्हारे प्राणों के लिए जागते रहते, उन्हें लेखा देना पड़ेगा और ये काम आनंद से करना है, ठंडी सांस लेकर नहीं. और जब आप प्रभु के दास को आदर नहीं देते तो जरूर प्रभु शिक्षा जरूर करता है. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या दासांना आदर देत नाही तर देव नक्की तुमच्यावरती शिक्षा करतो. जरूर. नक्की. इसीलिए और वो शिक्षा गंभीर होती है, थोड़ी लंबे तक रहती है. आणि ती शिक्षा थोडी गंभीर असते आणि थोड्या वेळापर्यंत खुद राहते. की बहन थी वो, स्वतःची बहीण होती मोसेस की त्याची. वो खुद की बहन थी, बड़ी मोशीची बहन थी. स्वतःची मोठी बहीण होती. लेकिन फिर भी वो कोड़ी होती. आणि तरी सुद्धा और पुरुष कितने दोघी दिन झाले. बाहर रही? किती दिवस बाहेर राहिली? 7 दिन 7 दिवस. छावनी के बाहर निकाले गए. आणि ते छावणीच्या बाहेर तो काढण्यात वैसे आली. ही फिर जब भी आप कभी भी प्रभु के दास की निंदा करते हो, उसे रिस्पेक्ट नहीं देते हो, तो आपको भी छावनी से बाहर यानी ऐसा कुछ बीमारी लग जाती है जिससे आप चर्च नहीं आ पाते हो, तकलीफ होती है, खा नहीं पाते हो, भोजन का आनंद नहीं ले पाते हो, या कोई भी अन्य ऐसी तकलीफें आ सकती है. इसलिए बी केयरफुल. पहला थिस्सलुनीका अध्याय 5 उसका 12-13. पहिल्या थिस्सलुनीकरांचं पत्र अध्याय 5 त्याचं 12-13. बंधुजन हो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हाला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा. आप उन्हें सम्मान दे, आप उन्हें रिस्पेक्ट दे, उन्हें आदर दे आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. हाँ, प्यार से उनको रिस्पेक्ट दे, उन्हें सपोर्ट करे, उनके काम को पहचाने कि वो काम करते हैं आपके लिए वो जागते हैं, आपके लिए परमेश्वर के सामने मध्यस्थी करते हैं. इसलिए उनके विषय में आप पेशेंट रखना. अगर उन्होंने कभी आपको गलत किया या कुछ भी तो आप उनको सहना, ऐसा लिखा है. और उन्हें एनकरेज करना कि आप डरो मत, हम आपके साथ हैं, हम आपके संग हैं, ऐसा कर कर उन्हें उत्साहित करना. ऐसा नहीं करे कि मैं आपकी सेवा क्यों करूं, हम लोग इतना मेहनत करेंगे क्या फायदे का. सही बात है. बीच में भी मुझे ऐसा हुआ था एक हमला. आणि मध्ये पण माझ्यावर असा एक हमला झाला होता. ऊपर के सीलिंग के लिए बहुत लोगों ने पैसा नहीं दिया. आणि वरच्या सिलिंगसाठी खूप सारे लोकांनी पैसे नाही दिले. अभी वो तो मैंने ब्रदर को बिना पूछे ही किया था ये जो काम, क्योंकि कुछ कलीसिया के कुछ पुरुष लोग मेरे पास आए थे और कहे थे कि ऊपर का सीलिंग क्यों नहीं किया. आणि मंडळीमध्ये काही पुरुष माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विचारलं की वरचं सिलिंग का नाही मैंने केलं. कहा कि हमारे पास पैसा नहीं है तो इसलिए ऐसा ही रहेगा. आणि म्हटलं आमच्याकडे पैसे नाही म्हणून हे असंच राहील. तो उसने कहा कि हम सब पुरुष लोग से आप क्या करो, 3-3 हज़ार या 3 हज़ार से भी ज़्यादा जो लोग देना चाहते वो देने के लिए कहें, हम तैयार है. और आप अनाउंस करो, ग्रुप बनाओ और उसमें डालो. आणि त्यावेळेस त्याने सांगितलं की आम्ही सर्व पुरुषांकडून 3-3 हजार किंवा 3-3 हजारपेक्षा जास्त तुम्ही असं घ्या आणि अनाउन्समेंट करा, नाही तर तुम्ही ग्रुपवरती टाका. तो मैंने किया आणि मी तसं केलं. और प्रभु की दया से बहुत लोगों ने, पुरुषों ने दिया. आणि खूप साऱ्या पुरुषांनी देवाच्या मैंने दयेने फोन दिलं. करके भी सबको बताया था कि ऐसा ऐसा प्लान किया है सारे पुरुषों ने. और हम लोगों ने मीटिंग के द्वारा ये ऐसा आप बहुत सारे पुरुषों को तो ये बात मालूम होगा. लेकिन कुछ पुरुष ने कहा हम नहीं देंगे. आणि काही पुरुष म्हणाले की आम्ही नाही देणार. हमारे थोड़ी बच्चों हम लोग थोड़ी उस हॉल में बैठते आणि हैं, आम्ही एवढीच हॉलमध्ये बसणार. हमारा कोई काम नहीं, हमारे बच्चे बना नहीं. आणि आमचं काही काम नाही, आम्ही तिथे देणार. अभी भी मैंने कहा कि स्टेज के लिए वैसा तो उनको फ़ोन करने पर वो बोलते हमारे थोड़ी बच्चे की शादी यहाँ होने वाली, हमारे बच्चों की शादी तो बाहर होने वाली. आणि आता पण स्टेज बांधण्यासाठी जेव्हा पैसे मागितले त्यावेळेस ती लोक असंच म्हणाले की आमच्या मुलाचं थोडीच लग्न तिकडे होणार आहे, आमच्या मुलाची लग्न आम्ही बाहेर करणार आहोत. तो मैं बोलने ही वाली थी, आणि मी बोलणारच होती. मेरे मुंह से ऐसा एक शब्द, लेकिन पवित्र आत्मा ने मुझे बोला नहीं. आणि पवित्र आत्मा मला म्हणाला नाही. तो ऐसा मैं बोलने वाली थी ना कि मेरे मुंह तक निकला था. मैं बोला ठीक है, देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि माझ्या तोंडापर्यंत होतं पण मी त्यांना म्हटलं जाऊन देऊ तुम्हाला आशीर्वाद देतो. उस दिन से वो फैमिली लगातार हर संडे को मेरे से प्रेयर कर रही है. आणि त्या दिवसापासून निरंतर ती फॅमिली माझ्याकडनं राहा देवी प्रार्थना करून मेरे घेते. मुंह तक आता है का, आता कशाला येतात तुम्हाला या चर्चची गरज नाही ना, कशाला आता माझ्या तोंडापर्यंत माझ्याकडे कशाला प्रार्थनेला येतात. और मेरे पास तुम्ही गरज पूर्ण करू शकत नाही तर माझ्याकडून प्रेयर नहीं करूंगी. और अगर जरूरत पूरा नहीं कर सकते तो मुझसे प्रार्थना भी नहीं करवा सकते. कंट्रोल करती प्रेयर करके भेजती पण माझं तोंड नियंत्रणामध्ये ठेवते, प्रार्थना करून पाठवते. है ना. तो ऐसे हम भी इंसान है ना, हमें भी कभी कभी ऐसा सोच आता है कि अरे हम इनके लिए करते, हम इन्हें अपना समझते. तो आज अगर ये हमें अपना नहीं समझते
आणि आज आम्ही यांना एक स्वतःच आपलं समजतो आणि ही लोक आज आम्हाला आपलं समजत नाही ये हमें अपना नहीं समझते, इसीलिए इन्होंने कहा हम क्यों दें, आणि आम्हाला आपलं समजत नाही म्हणून ती लोक म्हणाले की आम्ही कशाला हम द्यायचं. क्यों देंगे. आपस में घर में भी वो लोग ऐसे ही वार्तालाप करते हैं, नहीं देंगे, हम घर में नहीं देंगे, जो कुछ अनाउंसमेंट दिए नहीं, हम सिर्फ दशांश डालते हैं ना, बस दूसरा नहीं डालेंगे. आणि आपण समोर घरामध्ये पण हीच भाषा करतात की आम्ही नाही देणार, आम्ही दशांश टाकून बस झालं, बाकी स्पेशल ऑफरिंग आम्ही नाही देणार. तो इस रीति से आपस में वो लोग डिस्कशन करते हैं. आणि अशा रीतीने आपण हम समाजाला लोक उत्साहित हो भाषित सकते करतात हैं, हम उत्साहित हो सकते हैं, आणि आम्ही उत्साहित होऊ शकतो लेकिन का? प्रभु हमें उत्साहित करता है. देव आम्हाला उत्साहित करतो. है ना. इसलिए मैंने प्रभु को बोला, प्रभु फर्स्ट एंड लास्ट ये होने देना, वापस कभी मुझे कलीसिया से मांगने की जरूरत नहीं पड़े, तू जरूरत पूरा कर. आणि मी देवाला म्हटलंय पहिलं आणि शेवटचं, नंतर मला पुन्हा कधीच मंडळीकडून मागायची गरज पडून देऊ नको. जिनकी इच्छा है वो डाले, जिनकी इच्छा नहीं वो नहीं डाले. त्यांची इच्छा आहे त्याने टाकावं, त्यांची इच्छा नाही त्यांनी कलीसिया टाकावं. चलाता है तेरी कलीसिया. तू मंडळी चालवच, मंडळी तुझी. मतलब तूने चलाया, आगे भी तू चला. आतापर्यंत तू चालवलंच, पुढे तू चालवशील. वो भी मैंने क्यों, हम लोग ने, पुरुष लोगों ने, हमने मिलके क्यों स्टेज बनाने के लिए लिया, क्योंकि जब बच्चे का केक काटते हैं तो सब बच्चे उस टेबल के इधर घेर लेते हैं, और फिर जो बच्चे का जिसका बर्थडे रहता है वो तो दूर ही रह जाता है, कोई और ही ये हो जाता है. इसीलिए हम क्या सोचे, अगर स्टेज रहेगा तो वो बच्चा स्टेज पे केक काटेगा. हर संडे को मोस्टली कुछ ना कुछ कार्यक्रम रहता है, तो वो स्टेज रहेगा तो अपना बच्चा वहीं पर केक काटेगा, वो फैमिली दिखाई देगी, सब बच्चे खटखट. अभी किसी बच्चे को ले जा बाहर तो हम हावड़े तो हावड़ा नहीं तो फिर आगे क्यों आया, अपने बच्चों को लेके बैठने का. अभी वो बोलेंगे तो भी गुस्सा, क्योंकि बहुत माँ बाप को अपने बच्चे के बारे में कुछ भी बोलेंगे तो हर्ट होता है, दर्द होता है उनको. माझ्याच माझाच पोरगा होता का ते, माझाच मुलगा होता. अरे पण होता ना तुझा पोरगा दुसऱ्या मुलांबरोबर. कभी कभी कोई तो पेरेंट्स आके मुझे बोलते हैं क्या मेरे ही बच्चे ने मस्ती किया. बोले किया ना तेरे बच्चे ने मस्ती, दूसरों ने किया, तेरे किया ना, तो तेरा दे, किसी और के बच्चे का मत नहीं. तेरे और के बच्चों के लिए मैं हूँ, उनको भी बोला है, जैसे तुझे बोला वैसे उनको भी बोला है. उनको क्या लगता है मुझे ही डांटा मेरे बच्चे के कारण, दूसरों के बच्चों की माँ को नहीं डांटा. हम ऐसा करेंगे? मतलब उनकी इच्छा क्या आहे, उनके सामने डांटे, ए अश्विनी तुझी पोरं अशी गेली, तसं केलं, तसं, म्हणजे यांच्यासमोर ओरडलं. मग त्यांना पण मी त्यांच्यासमोरच ओरडलं पाहिजे ना. अरे बाबा अकेले में बोल रहे तो अच्छे के लिए बोल रहे थे. मनुष्य समझ के नहीं लेता है, आणि माणसं समजून नाही घेत. एनकरेज करो, प्रभु के दासों को एनकरेज करो, उन्हें उत्साहित करो. देवाच्या दासांना उत्साहित करा. तो इसीलिए तीसरा पॉइंट है किसको, प्रभु के दासों को. आणि तिसरा आहे देवाच्या दासांना. चौथा, माँ बाप को आदर दो. आणि चौथा आई वडिलांना आदर द्या. अपने माँ बाप को रिस्पेक्ट दो, आपल्या आई वडिलांना आदर द्या. क्योंकि बाइबल हमें बताता है इससे तुम्हें क्या मिलता है, दीर्घायुष्य मिलता कारण है बायबल आपल्याला सांगतं की याच्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य और आपका मिळतं. कल्याण होता है. तुमचं कल्याण होतं. ये दो आशीष इस वचन के साथ, आज्ञा के साथ जुड़ा हुआ है. आणि हे आधीच सगळे दोन आशीर्वाद जोडलेले इसलिए आहेत. जब अपने माँ बाप को आप रिस्पेक्ट देते हो, आदर देते हो, उन्हें उनकी आज्ञाओं का पालन करते हो, उनको छोड़कर नहीं जाते हो, उनके साथ रहते हो, उनकी ज़रूरतों को पूरा करते हो, उनकी सुनते हो, उन्हें रिस्पेक्ट देते हो, तो आपका कल्याण होता है, आपके हाथों कामों को बरकत मिलती है, आशीष मिलती है, और आपका दीर्घायुष्य होता है, आपको लॉन्ग लाइफ मिलता है. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांना आदर देता, त्यांचा मान सन्मान करता, त्यांचं ऐकता, त्यांच्या गरजा पूर्ण करता, त्यांची काळजी घेता, त्यांना सांभाळता, मग ज्यावेळेस तुम्ही असं करता त्यावेळेस तुमचं कल्याण होतं आणि तुम्हाला दीर्घायुष्य पण भेटतं. हाँ, अगर माँ बाप हमें बोलते कि यीशु को छोड़ो, जैसे मेरी भी माँ ने बोला था काय वेळी झाली काय आपला मराठा धर्म सोडून तर येशू येशू करत बसली, चल चल कर ये पूजा नहीं कर. तो मैंने बोला नहीं. तब मैंने मेरी माँ का नहीं सुना, लेकिन माँ को छोड़ नहीं दिया. आणि ज्यावेळेस जहाँ रिस्पेक्ट लेना है रिस्पेक्ट दिया, उसका सुना, उसको आदर दिया, लेकिन प्रभु के मामले में मैं प्रभु के लिए खड़ी रही. आणि ज्यावेळेस आई वडील म्हणतात की येशूला सोडून येशूजवळ जाऊ नकोस, त्यावेळेस त्यांचं ऐकायचं नाही, पण त्यांना टाकून पण द्यायचं आणि त्यांना सोडायचं पण नाही. तो माँ बाप को रिस्पेक्ट दो, पण आई वडिलांना आदर क्योंकि द्या. उन्हीं के द्वारा आप जीवन, ये पृथ्वी, ये सब कुछ देखे हो. कारण त्यांच्याचमुळे तुम्ही पृथ्वी हे सगळं काही बघितलेलं तो आहे. इसीलिए प्रियो, माँ बाप को रिस्पेक्ट दो, माँ बाप को आदर दो, और उनकी ज़रूरतों को पूरा करो. आणि आई वडिलांना आदर द्या आणि त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करा. चौथा, पांचवा नहीं, पहला कौन सा, प्रभु, दूसरा चर्च, तीसरा प्रभु का दास, चौथा माता पिता, पांचवा चर्च के मेंबर्स. आणि पाचवा आहे मंडळीचे सदस्य. चर्च के मेंबर्स के साथ, एक दूसरे के साथ तुम क्या करो, प्रेम से व्यवहार करो. आणि मंडळीच्या सदस्यांबरोबर प्रेमाने वागणूक करा. ये बहुत ज़रूरी है हे खूप गरजेचं आहे. ना. जब भी शाऊल दाऊद के पीछे था
शाऊल जेव्हा दाविदाच्या मागे होता वो उसकी हत्या करना चाहता था। आणि त्याची हत्या करायची एक इच्छा बार होती. नहीं 2 बार उसके हाथ में मिला शाऊल, आणि एकदा नाही दोनदा शाऊल त्याच्या हाती सापडला, लेकिन उसने मारा नहीं। पण त्याने मारलं नाही. उसने शाऊल को रिस्पेक्ट दिया। त्याने शाऊलला आदर दिला शाऊल युद्ध में मर गया, आणि शाऊल युद्धात मेला. लेकिन युद्ध में मरने के बाद भी उसने आनंद नहीं किया। आणि युद्धात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याने आनंद नाही केला. एक सोल्जर दौड़ के आया, उसको लगा कि ये मुझे प्राइज देगा। आणि एक सैनिक पळत आला आणि त्याला असं वाटलं आम्हाला बक्षीस देईल. त्याने शाऊल राजा हत्या हो गई, आणि शाऊल मर गया, मर मेलेला गया। आहे. उसको लगा दावीद खुश होगा, ले माला ऐसा करके डाल के देगा। उसने बोला इसको मार डालो, आणि तो म्हणाला याला मारून टाका. उसको सजा दिया। त्याला शिक्षा दिली. तो हम एक दूसरे को आदर देने वाले होने चाहिए, भले वो हमारे नुकसान क्यों ना करने वाले हो, हमें तकलीफ देने वाले क्यों ना हो। हमें इसलिए उसको आदर देना है मसीहों को, क्योंकि वो अभिषिक्त है, मसीह के जन है। आणि भले की लोकांनी आपण नुकसान केलं असेल तरी सुद्धा आपण त्यांना आदर द्यायचा आहे. आणि का त्यांना आदर द्यायचा आहे? कारण ते लोक अभिषिक्त लोक आहेत आणि ते देवाचे आहेत. दावीद कहता है मैं ये अभिषिक्त के ऊपर अपना हाथ कैसे चलाऊं, आणि दावीद म्हणतो या अभिषिक्तावर मी माझा हात कसं काय उगारू, ये पाप मुझसे कभी नहीं होगा। आणि पाप माझ्याकडनं कधी न हो. इसलिए उसने उस अभिषिक्त के ऊपर एक बार नहीं 2 बार उसने हाथ नहीं चलाया। आणि त्या अभिषिक्तावरती त्यांनी एकदा नाही दोन नाही हात नाही चालवला. तो इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आपको क्या करना है, आपको मसीह के भय में एक दूसरे को आदर देना है। आणि तुम्हाला ख्रिस्ताच्या भयामध्ये एकमेकांना आदर तो द्यायचा. मसीह के साथ भय के साथ बात करते समय, तो मैंने आपको पहले ही कहा, अभी आप मसीह लोग एक दूसरे से कैसे बात करते हैं? आणि आता तुम्ही ख्रिस्ती लोक एकमेकांशी कसं बोलता? Praise the Lord. Praise the Lord. खाना खाना? ये आनंद नहीं है। आणि हा आदर नाही. किसी किसी के साथ Praise the Lord. आणि कोणाकोणाबरोबर इधर खूप ऐसा, चांगलं बोलत. और इधर Praise the Lord. ऐसा नहीं, वो पक्षपात होता है, तो पक्षपात होतो. ऐसा नहीं असं नाही. है ना। तो हर मसीह परमेश्वर प्रत्येक ख्रिस्ती हम सबके साथ रिस्पेक्ट में, उम्र वाले हो, आणि सगळ्यांशी आदराने, ते वयस्कर असू दे, बच्चे हो, मुलं असू दे. हाँ, प्रभु के हैं इसलिए हमें सबको रिस्पेक्ट देना है, सबके साथ रिस्पेक्ट में बात करना आणि देवाचे आहेत म्हणून सगळ्यांना आदर द्यायचे, सगळ्यांशी आदराने बोलायचे. है। तो मजाक उड़ाए या थट्टा करे ऐसा हम काम न करें। आणि मस्करी उडवावी किंवा असं त्यांची मस्करी होईल असं कोणतेही काम करू तो नये. मसीह के भय में एक दूसरे का आदर करो। ख्रिस्ताच्या भयात एकमेकांचा आदर करा. रोमियो की पत्री अध्याय 12 उसके 10 में, रोमकरांचं पत्र अध्याय 12 त्याचा 10 नुसार. रोमन्स 12:10। रोमकरांचं पत्र अध्याय 12 त्याचा 10. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. हाँ, बंधु प्रेम करके एक दूसरे से क्या करो, बढ़ चढ़, उसने जितना किया उससे बढ़कर आप करो, रिस्पेक्ट करो और प्यार करो और ज़्यादा दिखाओ। आप वो जो सामने वाला आपसे जो कर रहा है उससे बढ़कर। आणि समोरचा व्यक्ती जे काही तुमच्यावर करतो त्याच्यापेक्षा वाढलो. तो इसलिए एक दूसरे से प्रेम करो, एकमेकांना प्रेम एक करा. दूसरे को तुच्छ मत ले। एकमेकांना तुच्छ जाणू और नका. अगर कोई पाप में है, आणि जर कोणी पापात आहे, समझो अगर आपने किसी को तंबाकू खाते हुए देख लिया, समजा जर तुम्ही कोणाला तंबाखू खाताना तो बघितलं आप उसे तुच्छ मत देखो, तर तुच्छ वो उसकी जाणू नका. कमजोरी है। ती त्याची निर्बलता आप उसके आहे. लिए प्रेयर करो, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करो कि वो छोड़े, प्रार्थना करा की त्याने ते उसके अंदर सोडावं. ताकत आए कि वो उस पाप से मुक्त हो। त्याला ती शक्ती भेटावी की त्याने या पापावरती विजय प्राप्त करावा. याद रखो, चर्च में लेट आने वाला चर्चमध्ये उशिरा येणारा और इस रीति से पाप करने वाला, आणि ह्या रीतीने पाप करणारा, इनमें फर्क है। ह्याच्यात फरक आहे. जो चर्च लेट आता है वो जानबूझ के लेट आता है, आणि जो चर्चमध्ये उशिरा येणार आहे तो जाणून बुजून उशिरा येतोय. और ये जो पाप कर रहा है, तंबाकू खा रहा है, ये उसकी दुर्बलता है, उसका शरीर सपोर्ट नहीं कर रहा। आणि जो पाप करत आहे, तंबाखू खात आहे, त्याचं शरीर निर्बल आहे, त्याला सपोर्ट करत नाही. अभी चर्च में जो लेट आते हैं, चर्चमध्ये जे उशिरा लेट येतात होते हैं, ते लोक लेट उठतात घर से लेट निकलते हैं। आणि घरातून उशिरा निघतात. हफ्ते का एक ही दिन, डेली नहीं आना है, आणि आठवड्यातून एकदाच यायचंय, रोज तर नाही यायचंय. डेली हम बुलाते हैं क्या, रोज बोलवतो. सिर्फ उपवास प्रार्थना चालू है, ठीक है। अभी उपवास प्रार्थना में आप लोग 10 बजे 10:30 बजे आते हैं, क्योंकि वो फास्टिंग प्रेयर है, इसलिए ठीक है। मैं भी कभी कभी लेट आती हूँ। सच पूछो, फास्टिंग प्रेयर का टाइमिंग 10:30 का है, लेकिन मैं 10 का क्यों बताती हूँ, उसका कारण मैं आज आपको बताती हूँ। क्योंकि जब मैं 10:30 बजे बोलूँगी तो आप 11 बजे आएंगे, आणि तुम्हाला 10:30 वाजता बोलतो तुम्ही 11 वाजता या. और 10 बजे बोलूँगी तो आप 10:30 बजे तक आएंगे। 10 वाजता बोलतो तुम्ही 10:30 वाजेपर्यंत येतात. इसीलिए
हमारे अंदर ही सब कुछ लोगों को मालूम है कि 10:30 का टाइमिंग, आणि आम्ही जे काही लोक आहेत त्यांनाच माहिती आहे की 10:30चा टायमिंग आहे. लेकिन फिर भी हम उसके पहले कभी कभी आते नहीं तो 10:30 बजे आते. त्याच्या पहिले कधी आम्ही इथे नंतर येतो. वरना फास्टिंग प्रेयर का टाइमिंग 10:30 का है. त्याच्यात उपवास वेळ जी आहे ती 10:30ची आहे. अगर मैं अनाउंस करूंगी ना 11 बजे का फास्टिंग 10:30 का टाइमिंग है तो लोग 11 बजे आना चालू करें. आता मी अनाउन्समेंट केली की 10:30ची उपवास प्रार्थना आहे, ते लोक 11 वाजता यायला चालू जो करतात. लोग अपना शब्बात संडे फ्राइडे के दिन पालन करते हैं वो लोग आते कितने बजे? 11:30 बजे आते हैं. आणि लोक 10 की प्रार्थना अनाउंस करके आणि 10ची प्रार्थना अनाउन्समेंट करून सुद्धा लोक 11 वाजता येतात फ्राइडे के दिन की. शुक्रवारच्या दिवशी. क्योंकि कोई कोई लोग शब्बात संडे फ्राइडे को पालन करते हैं, कुछ लोग. कारण काही काही लोक जो शब्दात कुछ लोग हाउचर्च में जाते हैं. करतात, काही लोक हाउचर्चला तो जातात. हाउचर्च में अभी कितने बजे का हाउचर्च है? 4 बजे का. आणि किती हाउचर्च 4 लेकिन वाजता. कोचिंग कितने बजे? 5 बजे, 5:30 बजे. जो खत्म होने के लिए लास्ट मोमेंट में जो वचन चालू हो जाएगा, वचन लेती रहेगी मेगा, उस समय हम आएंगे, बैठेंगे थोड़ा टाइम, आधा घंटा हो गया शब्बात मेरा पालन. सही है. और फिर बाद में बोलेंगे मैं कहता नंतर बोलते ऑफरिंग टाकायचे. ऑफरिंग करणार. कुछ लोग तो बिना वो उसके भी चले जाते. काही लोक बिना ऑफरिंगचे पण निघून जातात. काही ऑफरिंग टाकायची. हां, संपला अर्धा तासाचा त्यांचा शब्बात. और आधी घंटे का उनका शब्द. तुम्हारी धार्मिकता किसे शास्त्री और फरीसियों से बढ़कर हो. और शास्त्री और फरीसी कौन है? कैथलिक. आणि शास्त्रीय आणि फरीसी कोण आहे? कॅथलिक. जो मास और रीति रिवाजों को पालन करते हैं. आणि जे मास आणि रीतिरिवाज पालन करतात. उनका मास हाफ एन आवर है. आणि त्यांचा जो मास आहे तो एक हाफ एन आवर, आधा घंटा, अर्धा तासाची प्रार्थना. आणि आधी घंटेची प्रार्थना. त्याच्यापेक्षा आपली धार्मिकता मोठी असली पाहिजे म्हणून आम्ही 3 तासाची. आणि और उससे बढ़कर हमारी धार्मिकता होनी चाहिए म्हणून 3 तास. का 3 तास? सर्व मंडळांमध्ये 3 तासाची प्रार्थना का? और सारी कलीसिया में 3 घंटे की सगळ्या प्रार्थना मंडळात होती. 3 तास नसते. और सारी कलीसिया में 3 खूप घंटे साऱ्या नहीं होती. मंडळांमध्ये 3 तास. और बहुत सारी कलीसिया में 3 घंटा. सांगा का 3 तासची प्रार्थना असते? और बताओ क्यों 3 घंटे की प्रार्थना होती है? हा? हा, बरोबर. ताली वाजवा. किती खुश झाली ना ती? म्हणजे याचा अर्थ जन्माबद्दल आम्ही टाळ्या वाजवतो ते पण असेच खुश होत असते ना. हाँ, एक मान होता है ना, रिस्पेक्ट होता है ना 4 आदमी के बीच में. इसलिए हाँ, कभी भी आपका प्राइज भी आप ही लेने के लिए आना, वो एक आपका रिस्पेक्ट है. एक भी कभी प्रभु चाहेगा तो वो वचन जरूर लेंगे. तो प्रियो, प्रभु यीशु 3 घंटा परमेश्वर के साथ प्रार्थना में बैठे. आणि 3 तास येशू ख्रिस्त देवाबरोबर प्रार्थनेला बसतात. इसीलिए सारी कलीसिया यीशु के साथ 3 घंटा बैठे. आणि म्हणून सर्व मंडळी येशू बरोबर 3 तास बसते. इसलिए 3 तास हमें बैठना ही है. आणि म्हणून 3 तास आपल्याला बसायचंच आहे. वही हमारा शब्द. शब्द का आपको मालूम है, जो शब्द यहोवा ने बनाया, आणि जो शब्द दिवस यहोवाने बनवला वो कितना दिन बैठना है? तो और कितना घंटा बैठना है? 3 तास बसायचे. पूर्ण दिवस. इसके लिए ताली बजाओ. ऐसा किया. खुश हो गया. नहीं आया. पूरा दिन सूर्यास्त होने तक. आणि पूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत. आप ऐसा बोलते हो ना, शब्द पालन है, शब्द पालन है. शब्द का भी पालन होता है. सूर्य अस्त होने तक आपको प्रभु के साथ बैठना है. आणि सूर्यास्त होईपर्यंत तुम्हाला देवासोबत बसायचं आहे. हिलना नहीं है, हालायचं नाही. मतलब बाथरूम में जा सकते हैं, बाथरूम काम नहीं कर सकते, काम नहीं करू शकत, खाना नहीं बना सकते. जेवण नाही करू इसलिए शकत. सारे इसराइली सैटरडे को खाना बनाते थे आणि म्हणून सर्व इस्रायली शनिवारी जेवण बनवून और ठेवायचे. सैटरडे का खाना संडे को खाते थे. आणि शनिवारचं जेवण रविवारी खायचे. मालूम है? आज भी बहुत सारे मसीह लोग ऐसे ही करते, जो प्रभु के दास है ना, वो लोग भी ऐसे ही करते. मैं भी ऐसे ही पहले करती थी. सैटरडे को ज़्यादा खाना बना के फ्रिज में रख देती थी, फिर संडे को आके, क्योंकि जहाँ हम चर्च में जाते थे वहाँ खाना नहीं रहता था. आणि जिथे आम्ही चर्चा जायचो तिथे जेवण नसायचं. और उधर 9 बजे प्रेयर होता था, तिथे 9 वाजता प्रार्थना और व्हायची 1 बजे खत्म होता था. आणि 1 वाजता संपायची. पास्टर अगर 1:30-2 भी बजा देते थे. आणि पास्टर कधी कधी 1:30-2 वाजवायचे. 65 किलोमीटर से हमें आना पड़ा. आणि 65 किलोमीटर पासून इतकं लांब आम्ही यायचो. तो बस एकदम स्पीड में लेके आती थी. आणि बस एकदम स्पीड मध्ये घेऊन यायची. इसलिए आकर फिर खाना नहीं बना सकते. आणि येऊन मग जेवण नाही बनवू शकत. इसीलिए सैटरडे को ही मैं खाना ज़्यादा बनाती थी और आधा खाना फ्रिज में रखती थी, आधा सैटरडे को रखती थी.
आणि शनिवारीच मी खूप जेवण करून ठेवायची, अर्ध जेवण रविवारसाठी अर्ध जेवण बहुत शनिवारी भूख लगी खायची. रहती थी। आणि खूप भूक लागायची. आते ही हम लोग तुरंत गर्म कर देते थे चावल और ये गर्म कर देते। 5 बजे उठने के बावजूद भी मुझे सुबह खाना बनाने को नहीं जमता था। आणि 5 वाजता सकाळी उठून सुद्धा मला जेवण बनवायला नव्हतं भेटायचं. क्यों? हम लोग 5 बजे, क्योंकि हमारा 1 घंटा 1.5 घंटा तो हमारा फैमिली प्रेयर में जाता था। आणि 1-1.5 तास आमचे कुटुंबी प्रार्थनेमध्ये फिर जायचे. नहा धो के हमें इतना दूर जाना है, आणि आंघोळ वगैरे करून इतके लांब टाइम आम्हाला से पहले जायचं. पहुंचना है, वेळेच्या अगोदर पोहोचायचे इसीलिए हम जल्दी जाते थे। आणि म्हणून आम्ही लवकर जायचो. वो कुर्सी पे बैठते थे, मैं नीचे बैठती थी। आणि ते खुर्चीवरती बसायचे, मी खाली बसायचे. तो मुझे आगे बैठना अच्छा लगता था, आणि मला पुढे बसायला और आवडायचं. लेट जाएंगे तो फिर पीछे बैठती थी। आणि उशिरा गेलो तर मला आधी बसायला भेटायचं. मग मला आधीच वाटायचं. मग मला कसं वाटतं ते आज मी काय बरोबर वाटलं नाही, मग मागे गेलो। इसीलिए आगे का जगह मिले मुझे, इसलिए मैं जरा जल्दी आती थी। पुढची जागा भेटावी म्हणून मी लवकर निघायची. हाँ, और जैसे वो लोग वैसे भी चटाई डालते थे, ती लोक चटई टाकायची और मैं उस पर पहले जाके मेरी जगह पकड़ लेती, आणि त्याच्यामध्ये पहिले जाऊन मी माझी जागा पकडायची, बैग पे रख, बॅग वगैरे ठेवून. और फिर नहीं उठती थी। आणि मला पानी का बाटली सब कुछ लेके बैठती थी। पाण्याची बॉटल वगैरे सगळं काही घेऊन बसायची. कि ऐसा नहीं बोलना चाहिए पानी पीने के लिए मैं बाहर जा रही हूँ। आणि असं नाही म्हटलं पाहिजे की पाणी प्यायला बाहेर चालले. तो आपको समझ में आ रहा है? तो इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम ये आदर देना है। आणि देवाच्या उत्तरानुसार आपल्याला आदर द्यायचा. आगे हम पढ़ेंगे 13 का 7, 13:7. रोमन्स 13:7। रोम 13:7. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा, व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. हाँ, यानी जितने अथॉरिटी में है, जितने भी आपके बड़े अथॉरिटी में जो बड़े स्थान पर है, आप उन्हें रिस्पेक्ट दो। आणि जे मोठ्या स्थानावरती आहे, जे मोठे अधिकारी आहे त्यांना आदर द्या. फिर वो चर्च के हो मग तो चर्चचा असू दे या बाहर होने, किंवा बाहेरचा असू दे. अगर आपको टीसी दिखता है, टीसी दिसतो, पुलिस वाला दिखता है, पोलीसवाला दिसतो, जज दिखता है, जज वकील दिसतो, दिखता है, वकील दिसतो, या गवर्नमेंट ऑफिसर, कोई ऑफिस में एक वर्कर है, आणि गव्हर्नमेंट ऑफिसर तुम्हाला या दिसतो. लाइट का बिल पे, या आप जब बैंक में जाते हो तो बैंक में काम करने वाला, कलेक्शन लेने वाला या विड्रॉल करने वाला, ऐसा कोई ऑफिस, आप उनसे रिस्पेक्ट में बात करो, आप उन्हें रिस्पेक्ट दो। आणि बँकेमध्ये गेला तर किती कोणी तुम्हाला ऑफिसर भेटतात, तुम्ही सगळ्यांना आदर द्या आणि आदराने बोला. अगर आप रिस्पेक्ट दोगे तो वो आपको रिस्पेक्ट देंगे, आणि जर तुम्ही आदर दिला तर ती लोक तुम्हाला आदर देतील. अगर आप रिस्पेक्ट नहीं दोगे तो वो आपका काम कभी नहीं करेंगे, अड़ीबाजी करेंगे, आपको तकलीफ से गुजरना आणि पड़ेगा। जर तुम्ही त्यांना आदर नाही दिला तर तुमचं काम नाही करणार आणि तुम्हाला खूप अडथळे येतील. तो आदर हमारे हाव भाव से, हमारे खड़े रहने से, हमारे बोलने से हमें रिस्पेक्ट देना है। आणि आदर आपल्याला आपल्या स्वभावाच्या द्वारे, आपल्या हावभावाच्या द्वारे, कामाच्या द्वारे द्यायचा. तो जो भी अथॉरिटी में है उन्हें हमें रिस्पेक्ट देना है। आणि जे अधिकारात आहे त्यांना आदर द्यायचा. पौलुस भी जब भी कोर्ट के सामने लाया गया, आणि पौलाला जेव्हा कोर्टाच्या समोर आणण्यात उसने आले, न्यायाधीश पर इल्जाम लगाया, And जोर से then- बोला, तो उसने कहा अरे तू किससे बात कर रहा है? तो उसने कहा ऊंचे पद वाले से हमें उन शब्द से नहीं बोलना है, माफ कर। माफी मांगी उसने। आणि उंच पदावरती असलेल्या लोकांशी असं धोरणे नाही बोलायचे म्हणून त्याने क्षमा तो मागितली. इसलिए ऊंचे पद पर जो लोग हैं उनको आदर दो। आणि जे उंच पदावर आहे त्यांना आदर द्या. तो उससे क्या होता है, आपका काम जल्दी जल्दी हो जाए, त्याच्याने काय होतं, तुमची कामं लवकर लवकर होतात जल्दी स्पीड में हो गई, सामने वाले भी आपको आदर देंगे। आणि लवकर होतील आणि समोरचा पण तुम्हाला आदर देईल. हालेलुया। हालेलुया। ये मसीह के लक्षण है आदर देना। आणि ख्रिस्ती लोकांची लक्षण आहेत आदर अगर देणं. आप आदर दोगे, परमेश्वर आपको लोगों से आदर दिलाएगा। आणि जर तुम्ही आदर दिला तर देव लोकांकडून तुम्हाला आदर देईल. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आपने आज आशीर्वाद वचन सुना है, आज वचन ऐकलेलं आपने आहे. बातचीत से, बात आपल्या करते बोलण्याच्या समय द्वारे, बोलते वेळेस आप रिस्पेक्ट। तुम्ही आदर द्या. किसी को कोई प्रश्न? कोणाला काही प्रश्न? एक प्रश्न होता. हाँ बोलो। समजा एखादा व्यक्ती नाईट का तुमचं जीवन शैली मोठे आहे की पैसे मोठे आहेत? हाँ? आगे लाते लाते। तो मुझे बताओ कौन बड़ा है? शरीर, हमारा जीवन बड़ा है ना। जीवन रहा तो और हम कमाएंगे, शरीर रहा तो और आपण खाऊ. बराबर है। तो फिर नाइट काम के अंदर शरीर पर दुष्परिणाम हो रहे हैं ना। आणि नाईट काम केल्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होत आहेत ना. नींद पूरा नहीं हो रहा है। झोप पूर्ण नाही होते. अभी सोचो, अभी सागर थोड़ा जवान है, सागर थोडा तरुण आहे, जवान है ना। तरुण आहे. जवानी में जो ताकत है, आणि तरुणपणामध्ये जी रात ताकद भर आहे, जागेगा, रात्रभर जागे. अभी उसको कुछ नहीं होगा, आता त्याला काय नाही होणार, आगे प्रॉब्लम्स आएंगे। पण पुढे समस्या उत्पन्न होते.
आगे उसे धुंधलापन दिखेगा, आणि पुढे त्याला दुर्घट उसे दिसेल, तकलीफ होगी, त्याला त्रास होईल नींद पूरी न होने के कारण बॉडी की बीमारियां साथ नहीं दे रही, बॉडी सपोर्ट नहीं कर रही, आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीर त्याला साथ देत नाही ये उसको आगे जाके मालूम पड़ेगा। आणि पुढे जाऊन त्याला माहित अभी पडेल जवान है, आता तरुण आहे कुछ नहीं हो रहा है, मुझे कुछ नहीं हो रहा है, आणि काय नाही होते, मला काय नाही होते, आगे होगा, पुढे होईल। मालूम हुआ। इसीलिए रात का काम हो सके तो बचे रहो। आणि शक्यतो रात्रीच्या कामापासून वाचून राहा। और किसी को प्रश्न? कुछ भी है तो नहीं, जो अभी मंडे से अब आज तक सिखाया, आप इसके विषय पर आप पूछ सकते हो। एखादा बोला। व्यक्तीला जर चांगला मार्ग ज्या वेळेला मुलं घर सोडून जातात आईला तडपत असतो, पण त्यांना काळजी वाटत, कारण त्याची जवानी असती ना, पण आई येऊन सगळं आज विसरली रडते। क्या करना है? अभी देखो, हम हमारे माँ बाप को छोड़कर जाते हैं तो जो बोए हैं, रूल है, अभी हमारे मंडे का वचन है, जो बोओगे वही कटेंगे, ये रूल है इस पृथ्वी पर। इसलिए जो आप बोओगे वही आपको मिलेगा। मैंने मेरे माँ को नहीं छोड़ा, मेरे पिता को नहीं छोड़ा, मेरे पिता नहीं थे लेकिन मेरे फैमिली को सपोर्ट किया, इसलिए मेरे बच्चे भी मुझे छोड़कर नहीं गए। मैंने बीच में जोशुआ को ऐसा कहा था, जोशुआ बाबा तुझी बायको कशी असेल काय माहिती बाबा, आपण एक फ्लॅट बुक करू द्या, बरोबर आहे काय माहिती तिने मला नाही सांभाळलं, मी म्हणलं तर बरं ती थोडी तुला सांभाळणार आहे, मी तुला सांभाळणार आहे, मी आहे ना, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काय बाहेर फ्लॅट बुक करायची गरज नाही। आणि हे सिओनं तुला कोणी आणलं? म्हणलं देवाने आणलं। पण देवाने जेव्हा तुला ठेवलं तर कोणती बायको माझी असो या मी असो, तुला कोण बाहेर काढेल? मला बरं वाटलं, नाही तर मी विचार केलेला एक फ्लॅट बुक करून ठेवतो, उद्या काय झालं की बायको सुनून म्हणून की आपण जायचं बाबा, हे बाई तू राहायचं, मी चालली त्या फ्लॅटमध्ये माझ्या असं। पण बघा कधी कधी माणूस आहे ना, असे विचार येतात, पण देवाने मला सांगितलं तू पेरलंय का, तू तुझ्या घरच्यांना कधी सोडलं का, सासूला सोडलं का? नहीं ना, तुला नहीं सोडलं जाणार। हम जब बोए हैं, हम जो बोते हैं वही हमें मिलता है। आप बोओगे, प्यार हुआ है, आपने अपने लोगों को बोया है तो आपको आपके लोग ही मिलेंगे, ये याद। तो इसलिए आप अपने माँ बाप को आदर दो, माँ बाप से जुड़ कर रहो, माँ बाप के संग रहो, और कभी मत भूलो कि आपको भी बच्चे हैं, जो काम करोगे अपने माँ बाप के साथ वही आपके बच्चे आपके साथ करेंगे, ये हमेशा याद रखो। मेरी माँ ने उसकी सास को नहीं छोड़ा था, इसलिए मेरी भाभी ने मेरी माँ को नहीं छोड़ा, मरते दम तक सेवा की मेरी माँ की। उसने जो बोया था, मेरी जो आजी थी वो थोड़ी सी अलग टाइप की थी, लेकिन उसको संभाला मेरी माँ की। तो जब अच्छे लोग होते हैं ना, उनके साथ रहने को अच्छा लगता है, लेकिन जब अलग टाइप के लोग होते हैं उनके साथ रहना ये बड़ी कठिन बात होती है। लेकिन बोलते हैं ना, मेरी माँ ने वो बोया था, सास को संभाला, इसलिए उसकी बहू ने उसको संभाला, ये हमेशा याद रखो। कोई और प्रश्न? हाँ, तो विचारो। माझं म्हणणं पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु येशूच्या नावाने प्रभु तुझ्या चरणासमोर येतो, तारणाऱ्या गोड पवित्र पिता प्रभु, जो वचन आज तूने हमें सिखाया है कि हम एक दूसरे को आदर दें, हम एक दूसरे को आदर तभी देंगे प्रभु जब हम आपको देते हैं। इसलिए मेरे पिता, हम तुझे आदर देने के लिए, कलीसिया को आदर देने के लिए, प्रभु के दास को आदर देने के लिए, माँ बाप को आदर देने के लिए, गवर्नमेंट को आदर देने के लिए, एक दूसरे को आदर देने के लिए तू सहायता करना, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। दया रखना, आंखों के पृथ्वी के समान संभालना, तू ढाल है तू कवच है, यीशु के नाम से आमीन।